एक 5 मिनिटं आपण बघूया आणखी किती लोक जॉईन होतात. माईक ऑफ करा. 2 मिनिटात चालू होईल. माईक ऑफ करा. हॅलो, आवाज येतो का बघा क्लिअर? येतोय सर. ठीक आहे. एकच मिनिटं. पीपीटी ओपन करतो. एकच मिनिटं. काल मला वाटतं आपण कॅन्डलस्टिकचं हे बघितलेलं आहे, बरोबर ना? होय. ट्रेंड मॅपिंग मध्ये आता ज्यादातर लोकांना हेच माहिती आहे फक्त.
बरोबर ना? हा कोणता ट्रेंड आहे बघा? अप ट्रेंड आहे, बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा, इथनं मार्केट खाली आलं, वरती गेलं, परत खाली आलं, वरती गेलं, खाली आलं, परत वरती गेलं आणि परत खाली येऊन परत वरती गेलं, बरोबर आहे. पण सगळेच लोक जर वरती जायला लागले तर मार्केट मेकरला प्रॉफिट कसा होणार? सगळेच लोक जर वरती जायला लागले तिकडं तर मार्केट मेकरला प्रॉफिट कसा होणार? बरोबर आहे ना? होय. त्याच्यासाठी जे मार्केट स्ट्रक्चर येते, म्हणजे मार्केटचं जे स्ट्रक्चर येते ते लिक्विडिटी बेस येते. इथनं मार्केट वरती जाते, परत खाली येते आणि परत वरती जाते. आणि हा जो लो असतो, या लोच्या खाली सगळ्यांचे काय लागलेले असतात? स्टॉप लॉस लागलेले असतात. आणि हा स्टॉप लॉस जोपर्यंत मार्केट मेकर घेत नाहीत तोपर्यंत त्यांचं स्ट्रक्चर काउंट करता येत नाही लक्षात. आणि त्यावेळेला तुम्ही इथे काय म्हणून बसताय, इथे ट्रेंड चेंज झाला म्हणून बसताय, बरोबर काय? होय. आणि ट्रेंड चेंज म्हणून बसता आणि वरनं सेलिंग करायचा प्रयत्न करता आणि त्याला मार्केट जाते वरती जाते. पण इथं हा जो मार्केट मेकर जे स्ट्रक्चर आहे ते या लोच्या खाली का आलंय हे तुम्हाला माहित असते, म्हणून तुम्ही इकडे कोणता ट्रेड घेताय? बाईंगचा ट्रेड घेताय, बरोबर ना? होय. आणि याच स्ट्रक्चर मध्ये इथं हे बघा, इथून याच्या खाली गेल्यानंतर ना तुम्हाला काय वाटतं? ट्रेंड चेंज झाला, बरोबर ना? आणि त्यावेळेलाच मार्केट काय करत असते? लिक्विडिटी खायला आलेलं असतं आणि लिक्विडिटी खाते आणि मग वरती जाते. मग तुम्ही इथं ट्रेंड चेंज झाला म्हणून सेल करू शकताय काय? नाही करू शकत, बरोबर ना? म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला कोणतं मार्केट स्ट्रक्चर शिकायला पाहिजे? कोणतं मार्केट स्ट्रक्चर शिकायला पाहिजे? रिटेलर काय मार्केट मेकर? मेकर MMT मार्केट मेकर शिकायला पाहिजे, बरोबर ना? आणि ते मार्केट मेकर कसं स्ट्रक्चर मॅप केलं जातं ह्याच्यासाठी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुमच्याकडे आता नेणार आहे. मी त्याच्याकडे स्टेप बाय स्टेप नेणार आहे त्याच्यामध्ये. आता तुम्ही मला सांगा, मार्केटमध्ये टोटल किती ट्रेंड आहेत? 3 ट्रेंड आहेत, बरोबर ना? पहिला ट्रेंड कोणता? अप 10, डाउन 10, साइडवेज. ओके, ठीक आहे. पहिला नोट डाऊन करून घ्या. ट्रेंड वरती टायटल टाका ट्रेंड, आणि ह्याच्यामध्ये पहिला जो हे असणार तो हे करा आणि माईक बंद करा. अप ट्रेंड मार्क करून घ्या. आता मी इथे तुम्हाला जे काय म्हणजे लिक्विडिटी बेस काय दाखवणार नाही, लक्षात घ्या, ते पुढे दाखवणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला इम्पल्स आणि करेक्शन काय असते हे दाखवून देतो प्रॉपर. इम्पल्स आणि करेक्शन काय असतं हे दाखवून देतो तुम्हाला पहिल्यांदा, आणि त्याच्यानंतर तुम्ही अपट्रेंड टाका आणि अपट्रेंड मध्ये पुढं त्याच्या पुढे टायटल पण टाका इम्पल्स, आणि त्याच्या खाली करेक्शन पण टाका इज इक्वल टू इम्पल्स आणि करेक्शन टाका आणि अपट्रेंड टाका टायटल मध्ये. ट्रेंड कोणता आहे बघा? अप ट्रेंड मध्ये, बरोबर ना? आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, ज्यावेळेला मार्केट अप ट्रेंड मध्ये जात होतं त्यावेळेला इथून इथपर्यंत जाणारी मुवमेंट ताकदवान आहे, जास्त ताकदवान आहे का इथून इथपर्यंत येणारी मुवमेंट जास्त ताकदवान आहे? वरून खाली येणारी बहुतेक. हे बघा, आता समजा तुमच्याकडे बॉल आहे, तुम्ही बॉल इथनं वरती फेकला, मग वरती फेकताना जास्त ताकद लागणार का खाली येताना जास्त ताकद लागणार? वरती फेकताना. मग ताकदवान मुवमेंट कोणती झाली यातली? ही झाली, बरोबर ना? ही ताकदवान मुवमेंट झाली आपल्याकडे, बरोबर ना? हो. हा, आणि हीच ताकदवान मुवमेंट म्हणजे त्याला काय म्हणतात? इम्पल्स. नोट डाऊन करून घ्या.
त्याच मोमेंटला काय म्हणतात, इम्पल्स म्हणतात, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ना सेकंडला जी मोमेंट आहे ते बघा, मार्केट इथून इथपर्यंत गेलंय आणि हा एक बनवलाय आणि हा लो बनवलाय, बरोबर आहे. आणि मार्केट इथून इथपर्यंत चाललंय, बरोबर आहे. आता मार्केटनं एक तर हाय तोडायला पाहिजे किंवा लो तोडायला पाहिजे, बरोबर ना. मग जोपर्यंत हाय किंवा लो तोडत नाही तोपर्यंत तुम्हाला या मोमेंटला कन्फर्म करता येत ना, लक्षात घ्या. या मोमेंटला कन्फर्म करता येत नाही. मार्केट जर इकडून खाली गेलं, लक्षात घ्या, इकडून जर खाली गेलं, मार्केट जर इकडून जर खाली गेलं तर ही मुवमेंट इम्पल्स होऊ शकते आणि इकडून जर वरती गेलं तर ही मुवमेंट करेक्शन होऊ शकते. त्यामुळं पहिला जो प्रिव्हियस हाय आणि प्रिव्हियस लो जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत काय करायचं, इम्पल्स आणि करेक्शन काय करायचे, मार्क नाही करायचं. ओके. आता मार्केटने बघा काय तोडलंय, प्रिव्हियस हाय तोडला मार्केटनं, बघा प्रिव्हियस हाय तोडला का मार्केटनं, तोडला, बरोबर ना. मग इथून इथपर्यंत जी मुवमेंट येणार आहे ती कोणती येणार आहे तुमच्याकडे, करेक्शन. तिथून तिथपर्यंत जी मुवमेंट येणार ती करेक्शन येणार आहे, हे नोट डाऊन करून घ्या. ही करेक्शन मुवमेंट आहे तुमच्याकडे, ही करेक्शन. आणि ही जी मुवमेंट आहे ती इम्पल्स आहे, ही इम्पल्स आहे. आता ही पुढची मुवमेंट कोणती आहे सांगा. पुढची मुवमेंट इम्पल्स आहे, बरोबर ना. म्हणून आपण काय केलं, तिला पण नाव दिलं इम्पल्स. ओके. त्याच्यानंतर ही मुवमेंट कोणती आहे सांगा, करेक्शन आहे. मग तिला नाव दिलं आपण करेक्शन, या मुवमेंटला आपण नाव दिलं करेक्शन. त्याच्यानंतर ही पुढची मुवमेंट कोणती आहे, पुढची मुवमेंट कोणती आहे, इम्पल्स. बरोबर आहे. आता समजा ही इथं जर अशीच राहिली असती तर ही मुवमेंट कोणती आहे, आता ही मुवमेंट कोणती आहे, नाही सांगू शकत. नाही सांगू शकत, कारण की प्रिव्हियस हाय किंवा प्रिव्हियस लो जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत ह्या मुवमेंटला काय म्हणता येत नाही, बरोबर ना. मग ही मुवमेंट कोणती आहे तुमच्याकडं, आता ज्यावेळेला प्रिव्हियस हायच्या वरती जाऊन क्लोज होणार मार्केट त्यावेळेला ही मुवमेंट काय येणार तुमच्याकडं, करेक्शन येणार, इम्पल्स. करेक्शन येणार. आणि त्याच्या पुढची मुवमेंट आहे ती इम्पल्स येणार. कळलं, येस. समजलं सर्वांना इम्पल्स करेक्शन कसं येतं अपट्रेंड मध्ये. सर इम्पल्स करेक्शन म्हणजे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो का. हो, ट्रेंड प्लॅन करण्यासाठीच ऍक्च्युअल मध्ये हे असतं. जर तुम्हाला मार्केट स्ट्रक्चर म्हणजे प्लॅन करता आलं, मार्केट स्ट्रक्चर जर प्रॉपर जर बघता आलं तर इम्पल्स करेक्शन मध्ये, आता बघा इथनं इथपर्यंत मार्केट गेले, इथनं इथपर्यंत गेले, इथं कशासाठी आले, करेक्शन करायला आले ना, किंवा हेल्दी व्हायला आले. इथनं तुम्ही बायचा ट्रेड घेऊन वरती जाणारच ना मार्केट परत. आता मला सांगा अपट्रेंड मध्ये इथं तुमच्याकडे काय तयार होणार आहे, हायर हाय तयार होणार, बरोबर का. आणि खालच्या बाजूला इथं काय तयार होणार आहे तुमच्याकडे, हायर लो तयार होणार आहे, बरोबर आहे. असं सगळं तिकडे मेन्शन करून ड्रॉइंग प्रॉपर पद्धतीने काढून घ्या. सर एक प्रश्न होता. हा बोला. इम्पल्स आणि करेक्शन आता तुम्ही जे सांगितलं का नाही, हा, ते करेक्शन झाल्यानंतर जे त्याच्या खाली जे इम्पल्स झालंय हा. तेवढीच मुवमेंट मार्केट वरती देते काय, का त्याच्यापेक्षा जास्त कमी काय देते. म्हणजे कसं म्हणायला लागलाय तुम्ही, इथनं इथपर्यंत जेवढी मुवमेंट आल्या तेवढीच मुवमेंट देते काय. नाही इम्पल्सची, करेक्शनची नाही. म्हणजे इथनं इथपर्यंत एवढी मुवमेंट आहे तेवढीच मुवमेंट खाली येते असं तुमचं म्हणणं आहे का. नाही तिथनं वरती जात्या, करेक्शन झाल्यानंतर जी इम्पल्सची मुवमेंट आहे तेवढीच वर जात्या काय विचारलं. म्हणजे केवढी, करेक्शन एवढी का इम्पल्स एवढी. इम्पल्स एवढी. नाही नाही नाही, ते नॅरेटिव्ह वर असतं. किती वरती मार्केट जातं हे नॅरेटिव्ह वर असतं. ते मागं जे मार्केट बनलंय त्याच्यावर असतं ते. हे इम्पल्स करेक्शन सर्वांना समजलं का. आता इथं इम्पल्स कुठून कुठपर्यंत इम्पल्स आला सांगा जरा मला या स्ट्रक्चर मध्ये. या स्ट्रक्चर मध्ये कुठून कुठपर्यंत इम्पल्स आलेले आहे. हायर नाही 50% नाही, हायर लो पासून हायर हाय पर्यंत येणाऱ्या मुवमेंटला काय म्हणतात. कुठून कुठं आले, हायर लो पासून हायर हाय पर्यंत, बरोबर आहे का. असं लिहून घ्या तिकडे वरती. आणि करेक्शन कुठं कुठपर्यंत आल्या,
हायर हाय पासून हायर लो पर्यंत. हायर हाय टू हायर लो, बरोबर ना? हा, असं मेन्शन करून घ्या तिकडे प्रॉपर, म्हणजे समजेल तुम्हाला. इम्पल्स करेक्शन का मोजायचं ते पण सांगतो तुम्हाला मी, नंतर तुम्हाला त्याचा फायदा होणार, लक्षात घ्या. कारण की जे तुम्हाला मी मार्केट मेकरचं जे स्ट्रक्चर मॅपिंग शिकवणार आहे त्याच्यात पहिल्यांदा ही बेस आहे. हा बेस जर शिकता आला तुम्हाला तर पुढं प्रॉपर पद्धतीने शिकता येणार. हा झाला तुमच्याकडे अप ट्रेंड, बरोबर आहे. आता डाऊन ट्रेंडचं दाखवतो तुम्हाला मी. त्याच्यानंतर 2 नंबरला टायटल टाका डाऊन ट्रेंड. दोन नंबरला टायटल टाका डाऊन ट्रेंड टाका. आणि डाऊन ट्रेंड मध्ये पण इम्पल्स आणि करेक्शन कुठनं कुठं येणार आहे हे मोजायचे तुम्हाला. पहिला इथं मी ब्लँक करतो, तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो कुठनं कुठेपर्यंत येणार आहे, मग आपण इथं हे करूया. डाऊन ट्रेंड कसं मार्केट असतं, खाली जातं, बरोबर ना? हा तुमच्याकडे डाऊन ट्रेंड आहे. मग तुम्ही मला सांगा, एखाद्या बिल्डिंग वरून तुम्ही जर बॉल खाली फेकला तर खाली फेकताना ताकद जास्त लागणार का खाली जमिनीवर टप्पा पडून वरती येताना ताकद जास्त लागणार? खाली पडता. हॅलो, टप्पा घेऊन वर येणार होता. टप्पा घेऊन येतं वरती कसं काय? ताकद तुमच्या हाताची ताकद खाली जाताना फास्ट नाही काय? आता सिम्पल लॉजिक आहे, ह्या सायकोलॉजीचा गेम आहे, लक्षात. वरून ज्यावेळेला फास्ट फेकणार त्यावेळेला ताकद लागणार का? टप्पा पडून येणार वरती. टप्पा पडल्यानंतर ना हलका टप्पा पडतात, असं हलकं टप्पा पडतात, पण हिथनं जी ताकद लावली ती येणार आहे का तिकडे परत? पुढच्या ह्याच्यामध्ये येणार आहे का ती ताकद? नाही येत, लक्षात घ्या. वरून ज्यावेळेला खाली फेकताना जी ताकद लागते ती जास्त हेवी असते, म्हणून ह्या हेवी ताकदीच्या ज्या ह्याला मुवमेंटला काय म्हणतात? इम्पल्स म्हणतात. आणि त्याच्यानंतर टप्पा पडणारी जी मुवमेंट असते त्याला काय म्हणतात? करेक्शन म्हणतात. आणि त्याच्यानंतर ना पुढच्या बाजूला जी मुवमेंट येणार आहे ती कोणती येणार आहे? परत इथे इम्पल्स, परत पुढच्या बाजूला काय येणार? इम्पल्स येणार, लक्षात घ्या. कळलं? समजतंय हे? हॅलो, हो समजलं. समजतंय? रुपाली मॅडम हे समजतंय? ओके, ठीक आहे. हे बघा इथे हा इम्पल्स आला, हा करेक्शन आला, हा इम्पल्स आला, हा करेक्शन आला, आणि हा इम्पल्स आला. ओके, आता इथे मार्केट ज्यावेळेला डाऊन ट्रेंडला जात असतं त्यावेळेला कोणत्या फॉर्मेशन मध्ये जातं सांगा मला? लोअर हाय लोअर लो या फॉर्मेशन मध्ये मार्केट काय करतं? खाली डाऊन ट्रेंडला जातं, बरोबर ना? हो. हा, आता एक मिनिट, हा लोअर हाय आणि लोअर लो कसं बनतात ते पण एकदा दाखवतो स्क्रीनवर, तुम्हाला दाखवतो म्हणजे समजेल. स्क्रीन दिसते का बघा सगळ्यांना, सर्वांना व्हाईट? हो. हे बघा मार्केट इथून इथपर्यंत गेलंय. पहिल्यांदा मार्केटने काय मारला? इथे लो मारला आणि इथे हाय मारला, बरोबर? आणि हो. आणि इथून मार्केट खाली आलंय, बरोबर? आता खाली आलंय, एक तर खाली जाणार किंवा वरती जाणार, या दोन्हीपैकी एक काहीतरी करू शकताय. हो. दोन्हीपैकी एक काय करू शकता? आता ह्या वरच्या हायच्या वरती जर गेलं, वरच्या हायच्या वरती गेलं तर या हायच्या वरती हा हाय मारला मार्केटने, म्हणून इथे काय तयार होणार? तुमच्याकडे हायर आहे तयार होणार, बरोबर आहे का? हो. आणि या लोच्या खाली हा लो मारलाय का मार्केटनं? या लोच्या खाली हा लो गेलाय का मार्केटचा? नाही गेला. मग तो हायर होणार का लोअर होणार? हायर होणार. हायर लो होणार, बरोबर आहे का? हा हायर लो आहे तुमच्याकडे. परत मार्केट आलं आणि परत वरती गेलं आणि परत इथे काय तयार होणार? मग हायर लो तयार होणार, बरोबर आहे का? आणि परत हा हायर आहे तोडला म्हणून इथे वरती काय होणार? परत तुमच्याकडे हायर आहे तयार होणार. परत मार्केट खाली आलं आणि परत वरती गेलं, मग परत इथे काय तयार होणार? तुमच्याकडे हायर लो तयार होणार. कारण की या लोच्या खाली हा लो गेला नाही, म्हणून हा हायर आहे, त्याच्या वरती आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? हायर लो म्हणतो, लक्षात घ्या. हे अपट्रेंड मध्ये अशा फॉर्मेशन मध्ये अपट्रेंड मार्किंग केला जातो. त्याच्यानंतर डाऊन ट्रेंड इथून. हॅलो हॅलो, हो का? हा डाऊन ट्रेंड आहे तुमच्याकडे. ओके, डाऊन ट्रेंड मध्ये हा तुमच्याकडे हाय आहे आणि हा लो आहे. त्याच्यानंतर मार्केट इथून इथपर्यंत गेले. आता तुम्ही मला सांगा, याच्या एवढ्याशा कन्सेप्टवरून तुम्हाला डिसाईड करता येतो का ट्रेंड? या कन्सेप्टवरून तुम्हाला ट्रेंड डिसाईड करता येतो का? नाही येणार, बरोबर ना? एक तर मार्केटनं लो तोडायला पाहिजे किंवा हाय तोडायला पाहिजे, बरोबर? मग मार्केटनं काय केलं? इथनं इकडच्या बाजूला खाली लो तोडला, बरोबर?
या लोच्या खाली लो तोडला, मग या लोच्या खाली लो बसला, मग इथे काय तयार होणार तुमच्याकडे लोअर लो तयार होणार. बरोबर आहे. आता या हायच्या खाली हा जो हाय मारलाय तो लोअर आहे की हायर आहे? लोअर आहे, म्हणून इथे काय तयार होणार तुमच्याकडे लोअर हाय तयार होणार. बरोबर आहे. इथून मार्केट परत वरती गेले, या हायच्या वर, या लोअर हायच्या वरती गेलं नाही, परत मार्केट इथून खाली गेलं, मग इथे काय तयार होणार तुमच्याकडं लोअर हाय तयार होणार. बरोबर आहे का? हे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असतं, लक्षात घ्या. हे डाऊन ट्रेंडचं स्ट्रक्चर आहे आणि ते मगाशी जे दाखवलं ते अप ट्रेंडचं स्ट्रक्चर आहे. समजलं अप ट्रेंड डाऊन ट्रेंड? हो. ओके, समजलं ना सर्वांना? ओके, ठीक आहे. आणि त्यातच इम्पल्स करेक्शन मोजतोय, लक्षात घ्या आपण. बघा, इथून फास्ट मुवमेंट आली, ही इम्पल्स आहे, ही करेक्शन आहे, ही इम्पल्स आहे, ही करेक्शन आहे, ही इम्पल्स आहे. ओके, समजलं? आता इथं एकांचा प्रश्न होता की ताकद जास्त केव्हा लागणार, हे कसं ओळखायचं? हे बघा, ताकद जास्त लागणार हे कधी ओळखायचं असतं तुम्हाला सांगतो. इथून मार्केट इथपर्यंत गेलं आणि इथून इथपर्यंत आलंय मार्केट, आणि ज्या वेळेला पहिला लो आणि पहिला हाय यांच्या 50% पर्यंत जर प्राइस आली तर ह्या 50% पासून प्राइस परत वरती जाऊ शकते, लक्षात घ्या. आणि इथनं ताकद जास्त लागणार आहे हे तुम्ही ओळखू शकता. कळलं प्रश्नाचं उत्तर? हा, ओके, ठीक आहे. एकच मिनिट, रेकॉर्डिंगला लावतो, रेकॉर्डिंग सेशन. इम्पल्स करेक्शन सर्वांना समजलेलं आहे? हो सर. ओके, इम्पल्स करेक्शन मला वाटतं सर्वांना समजलेलं आहे. ओके, आता मी चार्टवर एक ड्रॉइंग काढतो, त्यात तुम्ही मला इथं बघा, इकडे 2 नंबर आपल्याकडे डाऊन ट्रेंड आहे, बरोबर ना? डाऊन ट्रेंड मध्ये इम्पल्स कुठून कुठे यायला लागले सांगा जरा मला. लोअर हाय पासून लोअर लो. हा, लोअर हाय पासून लोअर लो. मग तुमच्या नोट्स मध्ये मेन्शन करून घ्या, लोअर हाय टू लोअर लो जी मोमेंट येते त्याला काय म्हणतात? इम्पल्स म्हणतात. आणि लोअर लो पासून लोअर हाय ला जी मोमेंट येते त्याला काय म्हणतात? करेक्शन म्हणतात. हे मेन्शन करून घ्या, हे तुम्हाला नंतर फायद्याचं आहे. सर एकदा रिपीट करता का? सगळं रिपीट करू? ते लोअर हाय पासून लोअर लो पर्यंत येणारी इम्पल्स आणि तेवढंच. एकच मिनिट थांबा, रेकॉर्डिंगला लावतो, काहीतरी रेकॉर्डिंग मध्ये पण प्रॉब्लेम यायला लागला. पहिल्या ड्रॉइंग मध्ये ट्रेंड कोणता आहे? अप ट्रेंड आहे सर. अप ट्रेंड आहे ना? अप ट्रेंड मध्ये वरती जाणारी मोमेंट पहिल्यांदा फास्ट येते, बरोबर आहे का? हा सर. मग फास्ट येणाऱ्या मोमेंटला काय म्हणतात? इम्पल्स म्हणतो, बरोबर ना? फास्ट जी मोमेंट येणार आहे त्या मोमेंटला आपण इम्पल्स म्हणतो. एकच मिनिट, रेकॉर्डिंग काय लागत नाही, नेटचा प्रॉब्लेम काय दाखवतो का तुम्हाला? नाही सर. तर ते गोल गोल फिरते सर, तुम्ही जे कधी कधी स्क्रीन पण ऑफ होते सर. ते व्हाईट राऊंडच्या पुढे फिरतंय ते. ओके, वेट, मी तेच बघायला लागलोय, कारण की तुम्हाला या सेशनची रेकॉर्डिंग पाहिजे आहे, त्यामुळे बघायला लागलो. एकच मिनिट. दिसत नाहीये. कालचे पण आलेले ग्रुपला. कालचे आलेले. हा, रेकॉर्डिंग चालू झाले बघा. हो सर, आता ते रेड मध्ये येते. झालं चालू. हा, झालं चालू. ओके, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. बघा, परत एकदा मी सांगतो, हा ट्रेंड कोणता आहे आपल्याकडे? पहिल्या ड्रॉइंग मध्ये अप ट्रेंड आहे सर. अप ट्रेंड मध्ये ही सर्वात जास्त फास्ट येणारी मोमेंट आहे, बरोबर काय? म्हणून आपण हिला काय म्हटलो? इम्पल्स म्हणलो. त्याच्यानंतर जी मोमेंट येणार आहे ती कोणती येणार? करेक्शन. परत जी फास्ट मोमेंट येणार ती इम्पल्स, त्याच्यानंतर करेक्शन आणि त्याच्यानंतर इम्पल्स. ओके, इम्पल्स करेक्शन समजलं सर्वांना? हो सर. डाऊन ट्रेंड मध्ये वरून जर बिल्डिंग वरून जर बॉल तुम्ही खाली फेकला तर वरून खाली फेकताना ताकद जास्त लागणार आहे की जमिनीवर टप्पा पडल्यावर जास्त ताकद लागणार आहे? वरून फेकताना. म्हणून जी ताकदवान मुवमेंट आहे तिला काय म्हणतात? इम्पल्स म्हणतात. समजलं? म्हणून ही वरून इथपर्यंत जी मुवमेंट आली ती इम्पल्स आली, त्याच्यानंतर करेक्शन मुवमेंट आली, परत इम्पल्स मुवमेंट आली, परत करेक्शन, परत इम्पल्स. समजलं इम्पल्स करेक्शन?
एक काम करा, एक तुम्हाला मी 2 मिनिटं देतो, ही पूर्ण ड्रॉइंग, दोन्ही बाजूची ड्रॉइंग प्रॉपर पद्धतीने काढून घ्या. असं म्हटलं वरती जाणारे इम्पल्स आणि खाली येणारे करेक्शन तरी चालेल ना आपल्या पद्धतीने? पहिला प्रिव्हियस बघा, वरती जाणारी इम्पल्स, आता ही इथपर्यंत गेले हो मार्केट, बरोबर, हो इथपर्यंत हो. गेले, आणि इथनं खाली आले, आणि इथनं ही वरती झाल्या, मग हिला इम्पल्स म्हणून चालणार आहे का तुम्हाला? हायर हाय तोडला तरच इम्पल्स या म्हणून म्हणता हायर येईल. हायच्या जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत हिला इम्पल्स म्हणता येत नाही, लक्षात घ्या. म्हणून तसं म्हणू नका. हा, कंडिशन पूर्ण केलं हे बघा इथे हायर लो पासून हायर हाय पर्यंत जे मुवमेंट आलेले असते तिला इम्पल्स म्हणायचं. हा म्हणजे तुम्ही जे चौकट मध्ये शॉर्टकट मध्ये दिले हा LH टू LL त्याच्यावरून आपण व्याख्या तयार करून लिहू शकतो ती शॉर्टकट मध्ये. हा, बरोबर आहे. त्याच्यावरून तुम्ही व्याख्या करून लिहा. 1-2 मिनिटं देतो, हो सगळ्यांनी हो ड्रॉइंग काढून घ्या. माईक ऑफ करा, 2 मिनिटं देतो, सगळ्यांनी ड्रॉइंग ऑन करून घ्या, ड्रॉइंग काढून घ्या प्रॉपर. प्रॉपर मी ज्या पद्धतीने ड्रॉइंग केले त्या पद्धतीने करा प्रॉपर. ड्रॉइंग झाल्यानंतर हँड राईज करा.
ड्रॉइंग झाली असेल तर हँड राईज करा. रुपाली मॅडम झालंय ड्रॉइंग? हा सर झालं. ओके ठीक आहे, मला वाटतं सर्वांचं झालं असेल. हॅलो. हा बोला. सर झालं डन. झालं ना सर्वांचं? हो का, मार्केटमध्ये 3 ट्रेंड असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला मी 2 ट्रेंड दाखवले आणि तिसरा जो ट्रेंड असतो तो साइडवेज असतो. तिसरा ट्रेंड कोणता असतो? साइडवेज असतो. आणि या साइडवेज ट्रेंडला काही मापायची गरज लागत नाही, तुम्हाला लक्षात घ्या. ह्या 2 ट्रेंडला मॅपिंग करायची गरज लागते. ओके, हे समजलं सर्वांना? आता त्याच्यानंतर टायटल टाकून घ्या. वरच्या बाजूला टायटल टाकून घ्या. आता हा ट्रेंड झाला, पण ट्रेंड कन्वर्ट कसा होतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. लक्षात घ्या, बेसिक ट्रेंड मध्ये अप ट्रेंड नाही, डाऊन ट्रेंड टू अप ट्रेंड, म्हणजे डाऊन ट्रेंड मार्केट अप ट्रेंड मध्ये कसं जातं हे दाखवतो तुम्हाला मी पहिल्यांदा. डाऊन ट्रेंड टू अप ट्रेंड. आता हे दाखवायची काय गरज आहे, कारण की एकांना इम्पल्स आणि करेक्शन कुठली येणार आहे ही समजत नाही. पहिल्यांदा हे दाखवणं गरजेचं आहे. लक्षात घ्या बघा, डाऊन ट्रेंड टू अप ट्रेंड. मग पहिल्यांदा कोणता ट्रेंड येणार तुमच्याकडे? डाऊन ट्रेंड येणार. ट्रेंड कोणता आहे बघा, हा डाऊन ट्रेंड. आता हा अप ट्रेंड मध्ये कन्वर्ट कसा होतो तो दाखवतो. 1 मिनिट, इकडचं कॉपी करतो, 1 मिनिट. माईक ऑफ करा. एकच मिनिट. नाही हो, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तरी पण मी इकडे ड्रॉइंग परत करतो. हे काय डाऊन ट्रेंड अप ट्रेंड मध्ये कसा कन्वर्ट होतो हे दाखवतो तुम्हाला. जे नवीन स्टुडंट आहेत त्यांना हे माहित नाही. लक्षात घ्या बघा, हा डाऊन ट्रेंड आहे आणि डाऊन ट्रेंडला ज्यावेळेला मार्केट जातं त्यावेळेला तो काय करत जातो, कोणत्या फॉर्मेशन मध्ये जातो सांगा मला? हा, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, या फॉर्मेशन मध्ये तो डाऊन ट्रेंडला जातो. बरोबर आहे का? इथे हा ट्रेंड कोणता तुमच्याकडे? डाऊन ट्रेंड आहे. बरोबर आहे. आता डाऊन ट्रेंडचा जर मार्केटला अप ट्रेंड मध्ये जायचं असेल तर काय करावं लागेल सांगा मला? लोअर हाय ब्रेक लोअर हाय ब्रेक करावा लागेल. बरोबर आहे. मग कोणता लोअर हाय? हा लोअर हाय की हा लोअर हाय? करंट वाला. बरोबर ना? म्हणजे तुमच्या डाऊन ट्रेंड पासून ज्यावेळेला अप ट्रेंड होतो त्यावेळेला करंट लोअर हायच्या वरती ज्यावेळेला कॅन्डल क्लोज होते त्यावेळेला कोणता ट्रेंड चालू होतो तुमच्याकडं?
अप ट्रेंड चालू होतो. बरोबर ना. इथं तुमची कॅन्डल त्याच्या या प्रिव्हियस लोअर हायच्या बाहेर काय 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 व्हायला पाहिजे, तुमची कॅन्डल क्लोज व्हायला पाहिजे. मग कॅन्डल क्लोज होते याचा अर्थ कॅन्डलचा कलर कोणता असणार आहे? ग्रीन. ग्रीन असणार, बरोबर ना. ही कॅन्डल ज्या वेळेला लोअर हायच्या वरती क्लोज होईल त्यावेळेला तुमचा ट्रेंड चेंज होतो, लक्षात घ्या. ओके, समजलं. मग तुम्ही मला सांगा आता वरून जी आलेली मुवमेंट आहे ती कोणती मुवमेंट आहे? इम्पल्स डाऊन ट्रेंड. ही पहिली जी मुवमेंट आली ती कोणती आहे? वरून खाली आली ती मुवमेंट इम्पल्स. इम्पल्स डाऊन. इम्पल्स आहे बघा. ही इम्पल्स आहे, हिला नाव देतो इम्पल्स. IMP देतो. IMP म्हणजे इम्पल्स, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरी मुवमेंट कोणती आल्या? करेक्शन. करेक्शन. करेक्शन आलाय म्हणून हिला करेक्शनचं नाव देतो. करेक्शन मध्ये CORR देतो. करेक्शन ही तुमच्याकडे करेक्शन असेल. त्याच्यानंतर पुढची मुवमेंट कोणती आली? परत इम्पल्स आले, बरोबर ना. ही इम्पल्स आले तुमच्याकडे. त्याच्यानंतर परत ही मुवमेंट करेक्शन आले, ही करेक्शन आले. आणि त्याच्यानंतर पुढची मुवमेंट कोणती आली? इम्पल्स आल्या. मग तुम्ही मला सांगा आता ही वरती जाणारी मुवमेंट कोणती आहे? इम्पल्स आहे सर. इम्पल्स का म्हणता येईल सांगा? लोअर आहे तोडला ना सर. लोअर हाय तोडला नाही, अप ट्रेंड चालू झाला. अप ट्रेंड मध्ये पहिली मुवमेंट इम्पल्स होते, बरोबर ना. लोअर हाय तोडला म्हणून अप ट्रेंड चालू झाला. मग अप ट्रेंड मध्ये पहिली मुवमेंट कोणती असणार आहे? इम्पल्स. इम्पल्स असणार आहे. मग इथून इथपर्यंत जी मुवमेंट जाणार ती कोणती मुवमेंट आहे? इम्पल्स, बरोबर ना. म्हणजे असं होत नाही की तुमच्याकडे इम्पल्स नंतर करेक्शनच येणार, असं नाही. इम्पल्स नंतर इम्पल्स पण येऊ शकते, बरोबर ना. हा, इम्पल्स मुवमेंट येणार बघा, जी लोअर हायच्या वर गेली म्हणजे अप ट्रेंड सुरू झाला पाहिजे. अप ट्रेंड सुरू होतोच. करंट लोअर हायच्या वरती मार्केट ज्या वेळेला जातं त्यावेळेला डाऊन ट्रेंड संपून अप ट्रेंड चालू होतो, लक्षात घ्या. समजलं हे तुम्हाला? सर थोडं झूम करून द्या ना, स्क्रीनशॉट घ्यायचे. स्क्रीनशॉट घेणार आहे का? ओके, ठीक आहे, घ्या. स्क्रीनशॉट घ्या. ज्यांना ड्रॉइंग करायला फास्ट जमत नाही त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, चालेल. सर एक म्हणजे जेव्हा डाऊन ट्रेंड मधून अप ट्रेंड मध्ये सुरुवात करतो तेव्हा पहिली मुवमेंट होते ती इम्पल्सची असते, बरोबर आहे. पहिली मुवमेंट होते म्हणजे तसं म्हणता येणार नाही. लोअर हायच्या वरती ज्यावेळेला मार्केट क्लोज होते आणि खालच्या बॉटम पासून लोअर हायच्या वरतीपर्यंत जी मुवमेंट आली तिला इम्पल्स म्हणायचं. सर हा, जरा तुम्ही जे आता जे लोअर आहे ती शिकवलं ना, ती जरा कॅन्डल वर शिकवता का सर? 2 मिनिटं. चार्ट वर दाखवा. कॅन्डलवर पण दाखवणार, 2च मिनिटं दाखवा. कॅन्डलवर पण दाखवणार आहे. पहिला हे लाईन आर्ट समजून घ्या. कॅन्डलवर गेल्यावर डोकं चालायचं बंद होईल. हा सर. लाईनवर चालून घ्या. हे समजलं. करंट लोअर हायच्या तिथं लिहून घ्या. वरती काय लिहिले बघा, डाऊन ट्रेंड टू अप ट्रेंड, म्हणजे डाऊन ट्रेंड संपूर्ण अप ट्रेंड चालू होणार आहे. मग डाऊन ट्रेंड संपूर्ण अप ट्रेंड कधी चालू होतो? करंट लोअर हायच्या वरती ज्या वेळेला कॅन्डल क्लोज होते त्यावेळेला कोणता ट्रेंड चालू होतो? अप ट्रेंड चालू होतो, बरोबर ना. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला इकडच्या बाजूला लिहून घ्या. आता हा डाऊन ट्रेंड टू अप ट्रेंड झाला. आता अप ट्रेंड टू डाऊन ट्रेंड, अप ट्रेंड पासून डाऊन ट्रेंडला मार्केट कसं जाते दुसऱ्या बाजूला लिहून घ्या. अप ट्रेंड टू डाऊन ट्रेंड. आता हे बेसिक नॉलेज आहे, लक्षात घ्या. पण ह्याच्या पुढे जे शिकवणार आहे ते ह्याच्यावर बेस आहे ना. तर तुम्हाला वाटत असेल की मी साधं काहीतरी शिकवायला लागलोय. पुढे जे शिकवणार आहे ते तुम्हाला कळणार पण नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला ते लहान मुलाला कसं आई शिकवतात तसं पहिला मी शिकवलंय, लक्षात घ्या. आता तुम्हाला वाटेल हे शिकवलंय आम्हाला. सर ते खाली जे तुम्ही ट्रेंड इम्पल्स ते शेवटी जे लाईन आहे ना ते दिसत नाही लास्टला. कोणती लाईन शेवटी दिसत पहिले ना, एकच मिनिट थांबा. तुम्ही टाईप केलेलं आहे ते काय दिसत नाही तुम्हाला? इकडे खालचं काय लिहून घ्यायचं नाही आहे. खालचा बॉक्स वेगळा आहे. हे बघा, एवढंच घ्यायचं आहे. हे IMP म्हणजे इम्पल्स, CORR म्हणजे करेक्शन. आणि करंट लोअर हायच्या वरती ज्यावेळेला कॅन्डल क्लोज होत्या त्यावेळेला डाऊन ट्रेंड संपूर्ण अप ट्रेंड चालू होतो, असं तिकडे मेन्शन करून घ्या.
हॅलो सर. हा बोला. सर आपल्या एक विचारायचा होता. हा सर आपल्या कोर्सची काय एक्युरेसी आहे सर? कोर्सचं काय म्हटलं? कोर्सची काय एक्युरेसी आहे म्हणजे ट्रेडची काय एक्युरेसी आहे आपल्या? अॅक्युरेसी काय आहे? हा सर. अॅक्युरेसी मी 50% सांगतोय. दुसऱ्या ट्रेडर सारखं 70, 80, 90% काय सांगत बस नाही. 50% सांगते. ओके सर. 50%. 50%. सर 50% मध्ये हा कसं सर. तुम्हाला सांगतो. 50% मध्ये पहिला तुम्ही टोटल 100 ट्रेड घेणार आहे. हा सर. 100 ट्रेड मधले 50 ट्रेड काय जाणार आहेत? लॉस मध्ये जाणार आहेत आणि 50 ट्रेड काय जाणार आहेत? प्रॉफिट मध्ये जाणार आहेत. प्रॉफिट तुमची मध्ये. हा सर. अॅक्युरेसी किती झाली? 50% झाली. हा सर. बरोबर आहे. पण 50 ट्रेड जे बरोबर. लॉस मध्ये जाणार आहेत ते 1:1 च्या रेशोने जाणार आहेत. हा सर. आणि 50 ट्रेड जे प्रॉफिट मध्ये जाणार आहेत ते 1:3 च्या रेशो जाणार आहे. ओके सर. म्हणजे सर 100 हा मधले कळालं सर. $100 मधले $50 गेले, 50 राहिलेत आणि 1:3 न $150 मिळवलेत तुम्ही. हा सर. आणि मग टोटल किती डॉलर झालेत? $200 झालेत. 200. $100 $200 मिळालेत. किती टक्के रिटर्न आलं? 100%. 100% झालं. मग कोर्सची अॅक्युरेसी किती आहे? 100. 100% आहे. बरोबर ना? पण ह्या नियमात बसायला लागते. हे नियम कोण लागू करत नाही, लक्षात घ्या. 100 ट्रेड मारल्यानंतरच तुमची स्ट्रॅटेजी टेस्ट करायची असते, लक्षात घ्या. त्याच्या अगोदर तुम्ही सर करू शकत नाही. आपण डेली किती ट्रेड घेता सर तुम्ही? डेली या असं 2 दिवसाला 3 दिवसाला सर? डेलीचे मी फक्त डेलीचे 6 ट्रेड घेतो. 6च्या वरती ट्रेड घेत नाही. सर काय एसएल राहते तुमचं असं काय असं 2 पॉईंट 4 पॉईंट असं? एसएल ते माझ्या माइंडसेटवर असतो. सर एसएल हा माझ्या माइंडसेटवर असतो. आता तुम्हाला इथं मला एकच मिनिट थांबा, तुम्हाला हे दाखवतो. आता हे पोर्शनच्या बाहेर मला येत नाही, बाकीच्यांना मिसमॅच होतंय. पाहिजे तर तुम्हाला मी नंतर दाखवतो लास्टला. हा सर नाही तेच ते किती लास्टला दाखवतो तुम्हाला. बाकीच्यांना जरा त्रास होतोय. लास्टला त्या गोष्टी ओके सर. दाखवतो तुम्हाला. ओके सर लास्ट क्लास घ्या सर नंतर. ओके ठीक आहे. ओके हो का. इथे हा आता तुमच्याकडे इथे डाऊन ट्रेंड पासून मार्केट अप ट्रेंडला गेलं. आता अप ट्रेंड पासून मार्केट कोणत्या साईडला जाणार आहे? डाऊन ट्रेंडला जाणार आहे. बरोबर. अप ट्रेंडचं फॉर्मेशन काय येणार सांगा मला. अप ट्रेंड फॉर्मेशन हायर लो हायर लो येणार. ओके. इथे मार्किंग करून घेतलं आपण. हायर लो मार्किंग करून घेतलं. आणि बघा मार्केट वरून कशाच्या खाली गेले बघा. वरून मार्केट कशाच्या खाली गेले? करंट हायर लोच्या खाली गेले. बरोबर का. मग या कॅन्डलचा कलर कोणता असणार आहे? ब्लॅक असणार. बरोबर ना. ब्लॅक किंवा तुमच्या थिरीनुसार रेड असू शकतो. माझ्या थिरीनुसार ब्लॅक. ओके. म्हणजे एक थोडक्यात सांगा ना. जसं आपण पहिल्यांदा घेतलं होतं बघा, डाऊन ट्रेंड मध्ये इम्पल्स लोअर हाय टू लोअर लो, बरोबर आहे. करेक्शनला लोअर लो टू लोअर हाय. तसं मला याच्यात सांगा. ही मला लिहायची. याच्यामध्ये म्हणता ना अपट्रेंड मध्ये. डाऊन ट्रेंड मध्ये बी सांगा 1-2 मिनिटात लगेच लिहून घेतो मी. इथं दिलंय ना तुम्हाला सगळं. इथे इम्पल्स आले, इथे करेक्शन आले, इथे इम्पल्स आले, इथे करेक्शन आले, इथे इम्पल्स आले, इथे इम्पल्स आल्या. काय इथे इम्पल्सला इम्पल्स का आल्या? कारण की ट्रेंड चेंज झाला. इथंपर्यंत तुमच्याकडे डाऊन ट्रेंड होता, इथनं अप ट्रेंड चालू झाला. आणि इथं परत पुढच्या बाजूला ह्या इम्पल्स यायला लागल्यात तुमच्याकडे बघा. इथं तुमच्याकडे इम्पल्स यायला लागल्यात आणि वरून खाली जी येणार आहे ती मुवमेंट आहे ती करेक्शन आहे, लक्षात घ्या. हे तुम्हाला मी पहिल्यांदा शिकवलेलं आहे, लक्षात घ्या. खाली जे पहिला जे ड्रॉइंगचा जो स्क्रीनशॉट मारून घेतलाय त्याच्यामध्ये हे आहे मेन्शन. हे परत तुम्हाला द्यायची गरज नाही आहे. सिंगल इम्पल्स मध्ये सुद्धा मुवमेंट थोडे असू शकतात ना. जोपर्यंत पहिला प्रिव्हियस हाय किंवा लो तुटत नाही तोपर्यंत ती इम्पल्स येऊ शकत नाही. सिंगल इम्पल्स कसे म्हणताय तुम्ही मला माहित नाही. प्रिव्हियस हाय किंवा लो तुटल्यानंतरच तिला इम्पल्स म्हणायचं असतं किंवा करेक्शन. तोपर्यंत नाही म्हणतात. आता बघा इथे हा ट्रेंड तुमचा पहिला ट्रेंड कोणता होता? वरती जाताना अप ट्रेंड होता, बरोबर ना. अप ट्रेंड मध्ये करंट हायर लोच्या खाली ज्यावेळेला कॅन्डल क्लोज होते त्यावेळेला डाऊन ट्रेंड संपून अप ट्रेंड संपून कोणता ट्रेंड चालू होतो? डाऊन ट्रेंड चालू होतो, बरोबर आहे का? हो सर. मग डाऊन ट्रेंड मध्ये पहिली येणारी मुवमेंट कोणती असते?
इम्पल्स असते इम्पल्स इम्पल्स बरोबर ना, इम्पल्स असते. आणि या हायर लोच्या खाली हा लो बसतोय, याचा अर्थ इथं खाली काय तयार होऊ शकतो तुमच्याकडं? लोअर लो. इथं खाली काय तयार लोअर लो तयार होऊ शकते ना, बरोबर ना. हा. आता तुम्ही मला सांगा, इथे लोअर लो तयार झाला आणि डायरेक्ट मार्केट इथून डायरेक्ट हायर हायच्या वरती गेलं, इथून लोअर लो पासून डायरेक्ट मार्केट हायर हायच्या वरती गेलं, मग काय झालं सांगा मला? इम्पल्स. इम्पल्सच झाली ही, आणि ट्रेंड चेंज झाला ना इथे तुमच्याकडे. पूर्ण ट्रेंड. पहिल्यांदा हो, sir. डाऊन ट्रेंड चालू होता, आता परत अप ट्रेंड चालू झाला, मग इथे ट्रेंड चेंज झाला, मग वरती काय तयार होणार तुमच्याकडे? परत हायर आहे तयार होणार, बरोबर आहे का? मग ही मुवमेंट कोणती असणार वरती जाणारी? इम्पल्स असणार, बरोबर आहे काय? आता बघा वरून जर मार्केट इथून जर डायरेक्ट खाली गेलं तर ही मुवमेंट कोणती असणार आहे? करेक्शन कशी असेल? परत डाऊन ट्रेंड चालू झाला, लोअर लोच्या खाली गेलं मार्केट, इम्पल्स परत होणार, बरोबर आहे का? ही परत इम्पल्स होणार, बरोबर आहे काय? एकच मिनिट, ही तुमच्याकडे इम्पल्स होणार, आणि ही इम्पल्स आल्यानंतर ना मार्केट हा हाय न तोडता इथपर्यंत येऊन खाली जर गेलं तर हे करेक्शन येणार, बरोबर आहे का? हे करेक्शन येणार तुमच्याकडे, बरोबर आहे का? आणि परत इम्पल्स. समजते का तुम्हाला? हे अशा पद्धतीने मार्केट मुवमेंट करत असतं, बरोबर आहे? समजायला लागले? समजायला लागले? ड्रॉइंग काढून घ्या फास्ट मध्ये. ही जी आताची वरची जी 2 ड्रॉइंग आहेत, ही ट्रेंड चेंज मुवमेंट आहे, लक्षात घ्या. ट्रेंड चेंज, इथं ट्रेंड चेंज झाला, इथं परत ट्रेंड चेंज झाला, इथं ट्रेंड चेंज झाला, इथं ब्लॅक कलरची कॅन्डल येणार, परत इकडं वरती ज्यावेळेला मार्केट क्लोज झालं त्यावेळेला इथं ग्रीन कलरची कॅन्डल येणार, कारण की मार्केट डाऊन ट्रेंड मधून अप ट्रेंड मध्ये गेलं, आणि अप ट्रेंड मधून परत डाऊन ट्रेंडला गेलं, परत करेक्शन घेतलं आणि मार्केट खाली गेलं. समजलं? हे इम्पल्स करेक्शन समजते, ट्रेंड कसा चेंज होतो हे समजते सर्वांना? हो सर. ओके, ठीक आहे. आता बघा, आता तुम्हाला मी एक हे करतो, चार्टवर एक ड्रॉइंग करतो, मला सांगा इम्पल्स आणि करेक्शन कोणतं आहे ते ओळखून दाखवायचं तुम्ही. ओके, हे सगळं जरा डिलीट करतो आता मी, सगळं डिलीट करतो आणि चार्टवर ड्रॉइंग करतो. मी तुम्हाला मगाशी जसं इम्पल्स आणि करेक्शन दाखवलं तसं मार्केट कधी फिरलेलं बघितलं का तुम्ही? तसं सिंपल मार्केट फिरते कधी? इंडेक्सला पण एवढं खाली नाही, खालच्या टाइम फ्रेमवर गेल्यानंतर कळणार पण नाही तुम्हाला मार्केट कसं फिराले, बरोबर ना? आता या मुवमेंट मध्ये इम्पल्स आणि करेक्शन कोणती आल्या ही समज सांगता येईल का तुम्हाला? पहिल्यांदा सांगता येईल या मुवमेंट मध्ये इम्पल्स कोणते आहे, करेक्शन कोणते आहे? हो सर, थोडं सांगता येईल सर. थोडं नाही, पूर्ण सांगायला पाहिजे, तेव्हा कुठं तुम्ही मार्केट मॅपिंग करायला येणार तुम्हाला, लक्षात घ्या. ह्यात आणि इन्व्हेस्टमेंट नाही, आयडीएम नाही ह्याच्यात. आयडीएम जर ह्याच्यात आला तर तुम्हाला डोकं चालायचं बंद होईल. हे बघा, या पहिला मार्केटनं हाय मारला आणि सेकंड टाइम लो मारला. आता पहिला तुम्ही सांगा, हाय तुटला का लो तुटला? लो तुटला. लो तुटला. मग ह्या लोच्या खाली हा लो बसला, बरोबर? इथे लोअर हाय तयार झाला. मग ही मुवमेंट कोणती आहे पहिली? पहिली इम्पल्स आहे, बरोबर? म्हणून तिला मी आय टाकलं इकडे. ती इम्पल्स आहे म्हणून तिला मी आय टाकलं. एकच मिनिट, आता ह्या फॉन्टचा आय असाच दिसतोय. एक काम करूया, आता आय इम्पल्स करेक्शन नाही असून देत, मी डायरेक्ट टाकतो. आता चार्टवर टाकतो इकडे डायरेक्ट. बघा, ही मुवमेंट आली आपल्याकडे इम्पल्स, ही मुवमेंट आली करेक्शन, ही मुवमेंट आली इम्पल्स, बरोबर आहे? आता इथे तुमच्याकडे काय तयार झालेला? लोअर हाय तयार झालेला. माईक बंद करा जरा. लोअर हाय तयार झाला होता. आता लोअर हायच्या वरती मार्केट गेलं, इथून इथपर्यंत आला आणि लोअर हायच्या वरती गेलं, बरोबर? मग ही लोअर हायच्या वरती जाणारी मुवमेंट कोणती आहे? इम्पल्स. ही इम्पल्स आहे, बरोबर. ही इम्पल्स आहे. मग तुमच्याकडे हा एक हाय, हा लो मिळाला आणि हा हाय मिळाला. मार्केट हायला गेले का लोला गेलं? बघा, लोला गेलं.
लोला गेलं, लोच्या खाली गेलं ना इथे, लोच्या खाली गेलं. ह्या मोमेंटला काय म्हणता येईल का? इथून इथेपर्यंत जी मुवमेंट आला ह्याला काय म्हणता येईल का? किंवा ह्याला काय म्हणता येईल का? पॉइंट नाही सर. हॅलो हा हॅलो, पॉइंटरची मुवमेंट खूप स्लो होते. ते, आवाज करेक्शनच म्हणता येईल. पॉइंटरची मुवमेंट नाही, पॉइंटरची मुवमेंट ज्यांना स्लो वाटायला लागल्या त्यांचा नेटचा प्रॉब्लेम आहे. त्यांचा नेटचा प्रॉब्लेम आहे. कुणाला पॉइंटर माझा स्लो हलतो का? नाही सर. नाही, तुमचा नेटचा प्रॉब्लेम आहे तो. हे बघा, हायर हाय आणि लोअर लो. हायर हाय तोडला की लोअर लो तोडला? लोअर लो तोडला, बरोबर आहे. मग ही इथनं इथपर्यंत मुवमेंट आला आणि इथनं इथपर्यंत मुवमेंट आला, ह्याला काय म्हणायचं? इम्पल्स. ह्याला काहीच म्हणता येणार, लक्षात घ्या. ह्या हायच्या आणि या लोच्या आतमध्ये येते, बरोबर काय? ह्या मोमेंटला काय म्हणतात? काय म्हणतात त्या मोमेंटला? इनसाइड मुवमेंट. इंड्युसमेंट नाही, इनसाइड मुवमेंट म्हणतात त्याला. इनसाइड मुवमेंट. इनसाइड पहिला हायच्या आणि लोच्या आतमध्ये तयार झाली म्हणून ती इनसाइड आहे, लक्षात घ्या. आणि मार्केट इथनं इथपर्यंत मुवमेंट आली, ह्या मुवमेंटला काय म्हणणार मग तुम्ही? इथून इथपर्यंत जी मुवमेंट आहे ती मुवमेंट कोणती आहे? इम्पल्स आहे, लक्षात घ्या. ही इम्पल्स आहे, ही इम्पल्स आहे, ही करेक्शन आहे आणि ही इम्पल्स आहे, बरोबर काय? इथून इथेपर्यंत जी मुवमेंट आहे ती इम्पल्स आहे, कारण की ही इंटरनल आहे, तिला आपण मोजायचं नाही. परत मार्केटनं काय केलं, इथनं इथपर्यंत आलं, मग हा लो मिळाला आणि हा हाय मिळाला तुम्हाला. मार्केटनं काय तोडला बघा? हाय तोडला का लो तोडला? लो तोडला. हे जरा आत घेतो, एक मिनिट. लो तोडला, बरोबर ना? मग इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत आणि इथं ज्यावेळेला लो तोडला त्यावेळेला ही मोठी मुवमेंट काय येणार? ही करेक्शन मुवमेंट येणार, बरोबर आहे का? आणि ही जी मुवमेंट आहे ती इम्पल्स येणार. मग त्याच्या आतमध्ये किती पण होऊन दे, कारण की हे इंटरनल मुवमेंट आहे, लक्षात घ्या. इंटरनल मुवमेंट मोजायची नसते. पहिला हाय आणि लो जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत इम्पल्स करेक्शन मोजायच्या नसतात. हे बघा, आता इथे तोडला तुमच्याकडं, इथे तोडला, इथे तोडल्यानंतर ना हा हाय मिळाला तुम्हाला आणि हा लो मिळाला. मार्केटने काय तोडला बघा? हाय तोडला का लो तोडला? लो तोडला. लो तोडला, बरोबर आहे काय? इथून मार्केट काय केलं, इथून वरती गेलं आणि लो तोडला. मग इथे तुमच्याकडे लोअर हाय तयार होणार आणि इथे वरती पण लोअर हाय तयार होणार. आणि या लोअर हायच्या वरती इथे मार्केट गेलं का? इथे लोअर हायच्या वरती गेलं. ही इम्पल्स आली, ही करेक्शन आली. ही मोमेंट कोणती येणार सांगा वरती जाणारी? इम्पल्स. इम्पल्स येणार. त्याच्यानंतर मार्केट थोडं खाली आलं आणि पहिला हाय तोडला, मग ही कोणती मुवमेंट येणार? ही करेक्शन येणार. ही परत वरती जाणारी इम्पल्स येणार. परत ही खाली आलं, ही तुमच्याकडे कोणती येणार? करेक्शन येणार. आणि ही कोणती येणार? इम्पल्स. हा लो आणि हा हाय मार्क केला, वरती तोडलं, मग ही करेक्शन आली, हा इम्पल्स आला. आणि इम्पल्स आल्यानंतर ना मार्केटने काय केला, प्रिव्हियस जो हायर लो इथे तयार झालाय तो काय झाला? तोडला. मग ही मुवमेंट कोणती आहे? ही मुवमेंट कोणती आहे? ही इम्पल आहे. ही इम्पल आहे. त्याच्यानंतर वरती गेले, माईक बंद करा. ही इम्पल आहे, त्यातनं मार्केट वरती गेलं आणि परत खाली गेलं, मग ही करेक्शन आली, बरोबर आहे का? आणि ही इम्पल्स आली आणि ही करेक्शन आली आणि ही इम्पल्स आली, बरोबर आहे? अशा पद्धतीने जर तुम्ही स्ट्रक्चरला मॅप केला तर तुम्हाला समजणार की इम्पल्स कुठले आणि करेक्शन कोणते, बरोबर ना? समजलं तुम्हाला? हे समजतंय? हो सर, आता डाऊट क्लिअर झाला सगळा सर. ओके, ठीक आहे. याच्यावर टास्क देऊ का तुम्हाला? एक टास्क. हो सर, हो सर. याच्यावर टास्क देतो. उद्या तुम्हाला एका ग्रुपमध्ये ते पाठवायचं आहे. पहिल्यांदा तुम्हाला मी एका ग्रुपची लिंक पाठवतो. एकच मिनिट. आणि त्या ग्रुपमध्ये ते पोस्टिंग करायचं तुम्हाला, लक्षात घ्या. माईक ऑफ करा सर्वांचे. एकच मिनिट. गुगल मीटच्या मेसेज बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक मिळेल बघा. लिंक मिळाली का? हो सर. मिळाली. त्याच्यावर क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करा. आणि तिथे तुम्हाला ते टाकायचं, लक्षात घ्या. ज्यांना खरोखरच मार्केट शिकायचं प्रॉपर त्यांनी तिथे टाका.
झालेत का सर्व लोक जॉईन? या ग्रुपचा तुम्हाला ऍक्सेस आहे, याच्यामध्ये तुम्ही पोस्ट करू शकताय तुमचा जो चार्ट किंवा तुम्हाला जे काही प्रॉब्लेम यायला लागलेत ते इथे तुम्ही पोस्ट करू शकताय चार्ट, तुम्हाला त्याचा रिप्लाय येईल. ओके ओके सर. हा, आणि एकदा लिंक पाहिजे तर पाठवतो, जॉईन करून घ्या. ज्यांनी जॉईन नाही केलं त्यांनी पाठवून घ्या, जॉईन करून घ्या प्रॉपर. बघा परत लिंक आली का? लिंक आली ओपन आहे, होत लिंक ओपन होत नाही, त्यांच्याकडे टेलिग्राम नसेल. टेलिग्राम घ्या पहिल्यांदा. मार्केट कधीही सिंपल वे मध्ये चालत नाही. मार्केट एक तुम्हाला गिजबटच दिसणार, लक्षात घ्या. आणि ते जर प्रॉपर ओळखायचं असेल तर पहिल्यांदा काय मोजायला पाहिजे तुम्हाला? इम्पल्स करेक्शन. कारण की इम्पल्स नंतर करेक्शन येते आणि करेक्शन नंतर इम्पल्स येते, हे जर तुम्हाला कळत असेल. सर कोणत्या टाइम फ्रेमवर पाठवायचं? टाइम फ्रेमवर पाठवायचं नाही. हा समोरचा जो स्क्रीनशॉट आहे मी तुम्हाला तो ग्रुपमध्ये पाठवणार आहे, तो डाउनलोड करून घ्या आणि त्याचा एक झेरॉक्स मारा. चार्टवर नाही करायचंय का? चार्टवर नाही, या लाईन चार्टला पहिल्यांदा इम्पल्स करेक्शन तुम्ही मार्किंग करून पाठवा, या लाईन चार्टला. नंतर चार्टवर. मी चार्टवर आता तुम्हाला नेणारच आहे. ह्याचा झेरॉक्स काढायचा तुम्हाला आणि झेरॉक्सवर पेनानं इम्पल्स आणि करेक्शन लिहून फोटो काढून ग्रुपला पेस्ट करायचा तो. या ग्रुपमध्ये आला का बघा फोटो टेलिग्रामच्या? आलाय सर, आलाय. हे बघा इकडे, मार्केट कधी पण सिंपल वे मध्ये चालत नाही, बरोबर ना? हे बघा इथे, हे तर तुम्हाला दिसते बघा. आता इथे हा प्रिव्हियस हायर आहे, ह्याच्या बाहेर मार्केट क्लोज झालं. मग इथनं वरती जाणारी मुवमेंट कोणती आहे? इम्पल्स. इम्पल्स आहे, बरोबर ना? इम्पल्स नंतर कोणती मुवमेंट येत्या? करेक्शन येत्या, बरोबर का? ही इम्पल्स आली आणि आता करेक्शन येणार आहे, बरोबर? इथनं वरनं खाली करेक्शनला आलंय, बरोबर? मग आता इथं ट्रेड कसा घ्यायचा असतो तो दाखवतो तुम्हाला मी. ट्रेड कसा घ्यायचा असतो. आता हा टाइम फ्रेम तुमच्याकडे 1 आवरचा आहे. 1 आवरच्या या एरियामध्ये तुम्हाला काय आल्या? इम्पल्स आल्या. इम्पल्स नंतर कोणती मुवमेंट येणार आहे? आणि करेक्शन नंतर कोणती मुवमेंट येणार आहे? इम्पल्स येणार आहे. मग मी काय केलं, या 1 आवरच्या टाइम फ्रेम वरून 4 आवरच्या टाइम फ्रेमवर गेलो. 1 आवरच्या टाइम फ्रेम वरून 4 आवरच्या टाइम फ्रेमवर गेलो आणि 4 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये गेल्यानंतर ना इथे मला एक अशी गोष्ट मार्क करायची आहे. आता मी डेलीवर गेलो आणि डेलीवर गेल्यानंतर मला तिथं एक अशी गोष्ट मार्क करायची की त्यातनं मार्केट परत रिटर्न वरती जाऊ शकेल. मग त्याच्यासाठी मी पाठीमागं इथे एक फेअर व्हॅल्यू गॅप मार्क केला. दिसतोय हा फेअर व्हॅल्यू गॅप? डिस्क्वालिफाय केला ना सर? डिस्क्वालिफाय नाही केलेला. हा फेअर व्हॅल्यू गॅप मार्क केला. हा फेअर व्हॅल्यू गॅप आणि या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये मार्केट आले आणि परत मी 1 आवरच्या टाइम फ्रेमवर जातो. हे बघा, मी जिथं फेअर व्हॅल्यू गॅप मार्क केलं तिथं आलंय मार्केट. मी जिथं फेअर व्हॅल्यू गॅप मार्क केला तिथं मार्केट आलं. तिथं तुम्हाला इथं बाकीच्या टोटल कंडिशन इथे काय करायच्यात? फुलफिल करायच्यात. आणि इथं कंडिशन फुलफिल केलं त्याच्या खाली पण एक फेअर व्हॅल्यू गॅप आहे ना? कुठला? डेलीचा ना? हो का? त्याच्या खाली पण एक फेअर व्हॅल्यू गॅप आहे. ते फेअर व्हॅल्यू गॅपचा कन्सेप्ट आहे, पण ते फेअर व्हॅल्यू गॅप कसे चालणार हे तुम्हाला अजून शिकवायला नाही. ते फेअर व्हॅल्यू गॅपच्या लेक्चर मध्ये येत आहे. पण इथला ट्रेड कसा घेतला ते दाखवावं लागलं तुम्हाला मी, बरोबर आहे? हे आता आमच्या स्टुडंटला माहिती आहे की हा फेअर व्हॅल्यू गॅप चालणार का हा फेअर व्हॅल्यू गॅप चालणार. तुम्हाला हे 2 दिसायला लागल्यात, तुमचं कन्फ्युजन आहे, पण आमच्या स्टुडंटचं नाही आहे. लक्षात घ्या, आमच्या स्टुडंटला माहिती आहे की हा फेअर व्हॅल्यू गॅप चालणार आहे, कारण की त्यांच्याकडे लॉजिक आहे. लक्षात घ्या, मी शिकवलेले लॉजिक आहे. आणि तो तिथं तुम्ही ते आमचे जे स्टुडंट आहेत ते इथं क्रायटेरिया मॅच करणार आणि इथनं ट्रेड घेणार आणि त्यानंतर मार्केट वरती गेले. बघा गेले का वरती? बरोबर ना?
हा ट्रेड पकडलेले आहेत, लक्षात घ्या. हे ट्रेड आमच्या स्टुडंटनी पकडलेले आहेत. आणि इथं तुम्हाला कंडिशन फुलफिल करून इथं ट्रेड इथं प्रॉपर काय करायचं आहे, चेक करायचं आहे. इथं ज्या वेळेला तुम्हाला कंडिशन फुलफिल होईल त्यानंतर तुम्ही इथं ती कंडिशन चेक करायची. त्याच्या खाली इथे स्टॉप लॉस असेल आणि त्याचं टार्गेट मोठं असणार आहे. बघा इकडे हा टार्गेट झालाय. ओके, मग हे कशामुळे तुम्ही ट्रेड घेतला? पहिल्यांदा आली इम्पल्स, नंतर आली करेक्शन, आणि करेक्शन नंतर कुठली मुवमेंट येत्या? इम्पल्स येत्या. मग इम्पल्स ही फास्ट जाणारी मुवमेंट असते काय स्लो जाणारी मुवमेंट असते? फास्ट. फास्ट. दिसते का फास्ट गेलेली मुवमेंट? बरोबर आहे का? मग याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला इम्पल्स आणि करेक्शन मोजता आलं पाहिजे, बरोबर ना? आणि इम्पल्स आणि करेक्शन मोजताना तुम्हाला मी फक्त सिंपल वेनं आता इम्पल्स करेक्शन शिकवलंय. कोणत्या वेनं? या सिंपल वेनं. हे स्ट्रक्चर जे मॅपिंग आहे ह्याला रिटेलर म्हणतात. रिटेलर म्हणजे एका स्टुडंटला जे येत नाही तो काय करतो तुम्हाला चार्टवर दाखवतो. चार्टवर तो कसा मॅपिंग करतो ते दाखवतो तुम्हाला मी. हो का, चार्टवर तो अशा पद्धतीने मॅपिंग करतो. इथनं आलं मार्केट, इथं गेलं, इकडं, इथून इथं, असं मॅपिंग करतो ते, बरोबर आहे का? असं मॅपिंग करतो. आणि इथनं मार्केट खाली गेलं म्हणून तो काय करतो, इथं ट्रेंड चेंज झाला, इथं ट्रेंड चेंज झाला म्हणून तो वरच्या बाजूला गेल्यानंतर सेल साईडला बसतोय. इथं सेल साईडला बसतोय आणि खाली टीपी लावून बसतोय असा, आणि त्याचा स्टॉप लॉस इथं कुठेतरी असतोय असा. आणि त्यावेळेला मार्केट कुठं जाते? वरती जाते, बरोबर आहे का? मग मार्केट इथं काय करायला आलेलं सांगा. इथं काय करायला आलेलं आहे मार्केट? इथं मार्केट काय करायला आले? लिक्विडिटी. स्टॉप लॉस हंटिंग. इथं स्टॉप लॉस हंटिंग साठी आले, बरोबर ना? इथे स्टॉप लॉस हंटिंग साठी आले. मग बघा इथंच हाच लो मी मार्क केला, हा लो मार्क करून घेतला असा मागे, बरोबर आहे? आता इथनच मार्केट वरती का गेले याचं लॉजिक बघणार आहे तुम्ही. इथनच मार्केट वरती का गेले बघणार आहे काय? कोणत्या टाइम फ्रेमवर आपण? 4 hours. आवरच्या टाइम फ्रेमवर, 4 आवरच्या टाइम फ्रेमवर, बरोबर आहे काय? 4 आवरच्या टाइम फ्रेमवरनं विकलीच्या टाइम फ्रेमवर गेलो. आणि विकलीच्या टाइम फ्रेमवर गेल्यानंतर ना तिथं जिथं लाईन मारले तिथं मागच्या बाजूला काय आहे बघा. काय आहे मागच्या बाजूला? एफयूजी. हाय का एफयूजी? तो एफयूजी मार्केटला खाली सोडेल का कधी? सोडेल? नाही सोडणार, बरोबर ना? या एफयूजी मध्ये प्राइस आली आणि या एफयूजी मध्ये प्राइस आल्यानंतर ना इथं ट्रेड आमच्या स्टुडंटचे जे ट्रेड आहेत ते इथे पडल्यात. बघा इथं पडल्यात स्टुडंटचे स्टॉप लॉस याच्या खालचा आहे आणि टार्गेट वरच्या बाजूला. पहिल्यांदा टार्गेट हे घेतात आमचे स्टुडंट, हा पहिला टार्गेट घेतात. हा टार्गेट नंतर जर खरंच मार्केट प्रॉफिटेबल चाललंय तर स्टॉप लॉस बाईंग लेवलला आणून ठेवायचं आणि नंतर वरची काय असेल ती रॅली घ्यायची. कळलं हे? बरोबर आहे. आता इथून इथपर्यंत मार्केट जाणार हे मोठ्या टाइम फ्रेमच्या फेअरवेल गॅप मधनं सांगितलं. पण तुम्ही जर हे छोट्या टाइम फ्रेमवर जर बघत बसला तर इथं तुम्हाला जे तुम्ही स्ट्रक्चर मॅप करताय इथनं इकडं गेलं, इकडून इकडं, इकडून इकडं, इकडं असं असं असं, आणि इथं तुम्हाला डाऊन ट्रेंड चालू झाल्यासारखं दाखवते. पण या स्ट्रक्चर मध्ये मार्केट जोपर्यंत या प्रिव्हियस ह्याची लिक्विडिटी जो पण खात नाही तोपर्यंत अपट्रेंड, जो प्रॉपर अपट्रेंड आहे तो कधीच चालू होत नाही, लक्षात घ्या. म्हणून हे जे स्ट्रक्चर मॅपिंग करायला शिकवणार आहे ते कोणतं स्ट्रक्चर आहे तुमच्याकडं? मार्केट मेकर. आणि मार्केट मेकरचं जर स्ट्रक्चर जर तुम्हाला प्रॉपर जर समजायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला काय करेक्ट करायला पाहिजे? पहिल्यांदा इम्पल्स आणि करेक्शन करेक्ट करायला पाहिजे आणि अपट्रेंड आणि डाऊन ट्रेंड पहिल्यांदा करेक्शन प्रॉपर करायला पाहिजे. ओके, समजलं हे सर्वांना? इम्पल्स, करेक्शन, डाऊन ट्रेंड, अपट्रेंड. अपट्रेंडचं डाऊन ट्रेंड मध्ये कसं कन्वर्ट होतो आणि कन्वर्ट झाल्यानंतर ना अपट्रेंड डाऊन ट्रेंड कशी कन्वर्ट होतात हे समजलं तुम्हाला? हो सर, हो. ओके, ठीक आहे. हे बघा आता इथे बघा, इथे कन्सेप्ट काल तुम्हाला कॅन्डलस्टिकच्या एका थिअरीवरनं मी काय दाखवलेलं? कॅन्डलस्टिकच्या एका थिअरीवरून तुम्हाला मी कॅन्डलला प्रेडिक्ट करायला शिकवलं होतं, बरोबर ना? आता ह्या प्रिव्हियस कॅन्डलच्या वरती ही कॅन्डल जाऊन आतमध्ये येऊन क्लोज व्हायला लागल्या, बरोबर? पुढच्या कॅन्डलचा कलर कोणता येऊ शकतो? याच्या पुढच्या कॅन्डलचा कलर कोणता येऊ शकतो? ब्लॅक कलर येणार आहे, बरोबर? ह्याच्या पुढच्या कॅन्डलचा कलर कोणता येणार आहे?
ब्लॅक येणार आहे बरोबर. आता समजा ही कॅन्डल इथंच क्लोज झाली, आज संध्याकाळी ही कॅन्डल इथंच क्लोज झाली. इथंच क्लोज झाल्यानंतर या कॅन्डल मध्ये तुम्हाला काय तयार होणार आहे? FVG तयार होणार बरोबर ना. उद्याचा ट्रेड कसा घ्यायचा तुम्हाला सांगतो. उद्याचा ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलला फिबोनाची लावायच्या. फिबोनाची लावला आणि फिबोनाची लावल्यानंतर 50% वरनं सेल मारायचा. या कॅन्डलच्या इथनं 50% वरनं सेल मारायचा आणि या FVG मध्ये मार्केट जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ट्रेड काय करायचा? होल्ड करायचा. आता तुम्ही सांगा उद्या मार्केट ओपन झाल्या जर FVG मध्ये गेला तर ट्रेड चालणार का? हा ओपन झाल्या जर FVG मध्ये ट्रेड गेला तर चालणार का? नाही चालणार बरोबर ना. हा मग हा FVG तयार झाला आणि FVG मध्ये मार्केट जर गेलं नाही तर वरच्या बाजूने सेलिंग करा तुम्ही. लक्षात आलं का तुम्हाला? आणि कुठनं सेलिंग करायचं हे पण दाखवतो तुम्हाला मी आता इथं. आता ही कॅन्डल ज्यावेळेला क्लोज होईल त्यावेळेला येईल. सेलिंग कुठनं करायचं दाखवतो 1 मिनिट. हा इथनं हे बघा ही ब्लॅक कलरची कॅन्डल दिसते, इथनं सेलिंग करा. काय रेंज आहे बघा 3124 ते 3117. पण फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये मार्केट जायला नको आणि फेअर व्हॅल्यू गॅप क्रिएट केला पाहिजे, कारण की डेलीची कॅन्डल अजून क्रिएट झालेले नाही, म्हणजे क्लोज झालेलं नाही. त्यामुळे हा फेअर व्हॅल्यू गॅप म्हणता येणार नाही. लक्षात घ्या. डेलीची कॅन्डल जर अशीच ब्लॅक क्लोज झाली तर हा फेअर व्हॅल्यू गॅप तयार होणार आणि पुढची कॅन्डल फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये जर डायरेक्ट आली नाही तर वरच्या बाजूने सेल मारा. कुठून सेल मारायचं आहे? रेंज दिले बघा तुम्हाला, दिसते का रेंज? 24 ते 17 या रेंज मधनं सेल मारायचं. 24 ते 17 मधनं आणि 24 ते 17 मधनं सेल मारल्यानंतर 3000चा काय करायचा? 3000 3100 3000 नाही 3100चा तुमचा टीपी असणार आहे. काय म्हणलो मी? 3100चा तुमचा टीपी असणार आहे. म्हणजे 17-15 पॉईंट तुम्हाला मिळू शकतात. मी म्हणते 15 पॉईंट नको, एक 10 पॉईंट जरी तुम्हाला मिळाले तरी भरपूर होतात. बरोबर ना? काय वाटतंय तुम्हाला? हॅलो बरोबर सर. बरोबर ना. आजची कॅन्डल जर ब्लॅक क्लोज झाली इथेच आणि फेअर व्हॅल्यू गॅप जर तयार झाला तर उद्याच्या कॅन्डलचा कलर कोणता तयार होणार आहे? ब्लॅक होणार आहे. लक्षात घ्या. बरोबर आहे का? ब्लॅक होणार आहे. पण ऍक्च्युली हा जो ब्लॅक होणार आहे ह्याला जर 100% गॅरंटी जर पाहिजे असेल तर वरच्या बाजूला तुमच्याकडे फेअर व्हॅल्यू गॅप पाहिजे. वरच्या बाजूला फेअर व्हॅल्यू गॅप आहे? वरच्या बाजूला फेअर व्हॅल्यू गॅप आहे का? नाही. बरोबर ना. मग हा ट्रेड विनिंग रेट काय असणार? 50% विनिंग रेट असणार. बरोबर काय? म्हणजे 100% विनिंग रेट नाहीये. मग त्यावेळेला काय करायचं? जर तुम्ही 0.02 न जर ट्रेड करत असाल तर त्यावेळेला लॉट साईज काय करायची? 0.01 करायची. का? कारण की ट्रेड मध्ये कन्फर्मेशन नाही आहे टोटल. बरोबर आहे का? वरती फेअर व्हॅल्यू गॅप जर असता तर 0.2 घेऊ शकता. लक्षात घ्या. ज्यावेळेला तुमच्या अकाउंटला $100 असतात त्यावेळेला, किंवा 0.3 पण घेऊ शकता तुम्ही. इथं जास्त वरती जायचं नाही $100 असेल तर. समजलं तुम्हाला? उद्याच्या कॅन्डलचा कलर कोणता येणार? ब्लॅक येणार. त्याची किती टक्के अॅक्युरेसी आहे? 50%. उद्या चेक करा तुम्ही. उद्या रात्री क्लोज झाल्यानंतर चेक करा. उद्याच्या कॅन्डलचा कलर ग्रीन होऊन दे किंवा ब्लॅक होऊन दे, पण येणार कुठनं? इथनं या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये 100% जाणार. लक्षात घ्या. आणि फेअर व्हॅल्यू गॅपची रेंज काय आहे बघा तुम्ही. उद्या काय होतं ते बघा आणि सांगा मला मग. आणि हे तुम्हाला मी कॅन्डलस्टिकच्या परवाच्या लेक्चरमध्ये शिकवले. बरोबर ना? हे परवाच्या लेक्चर मध्ये तुम्हाला शिकवले. असा एक ट्रेड दाखवतो पहिला. एक हे बघा इथे, हे बघा इथे या ग्रीन कॅन्डलच्या वरती जाऊन आतमध्ये कॅन्डल क्लोज झाली. पुढची कॅन्डल कुठे जाणार आहे? या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये जाणार आहे. कॅन्डल क्लोज झाल्यानंतर ना मार्केट फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये गेले का? गेलंय फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये? नाही गेलं. मग या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये जाणार हे तुम्हाला माहिती आहे. बरोबर का? मग ट्रेड घ्यायचा इथे तुम्हाला. मग ट्रेड कसा घेणार? ट्रेड घेण्यासाठी काय करायचं? ह्या कॅन्डलला पहिल्यांदा फिबोनाची लावायची आणि कॅन्डलच्या 50%च्या वरती ट्रेड प्लॅन करायचा. मग इथे मी काय केलं? फिबोनाची लावली. 50%चे लेवल एका व्हाईट लेवलला मार्क केली आणि ती डिलीट मारून टाकली फिबोनाची. पण या पांढऱ्या लाईनच्या वरती मी काय करणार? ट्रेड घेणार आहे. मग मी काय केलं? डेलीच्या वरून आता ह्या 2 कॅन्डलच्या आतमधली पीओआय जर तुम्हाला बघायचं असतील तर डेलीच्या टाइम फ्रेम वरून खालच्या टाइम फ्रेमला जावं लागेल तुम्हाला. बरोबर ना? आणि त्यावेळेलाच मला इथे एक पीओआय सापडतो. या रेंज मधनं मार्केट खाली जाऊ शकतं आणि ती रेंज माझ्याकडे 8 आवरला पण आहे आणि 4 आवरला पण आहे. आणि त्याच्यानंतर मी 30 मिनिटावर गेलो आणि त्या रेंजमध्ये आल्यानंतर चेक करणार की त्या रेंजला मार्केट टॅप होते काय, आणि त्यानंतर माझं टार्गेट काय असणार? फेअर व्हॅल्यू गॅप.
म्हणजे इथं माझा ट्रेड प्लॅन कसा झालाय, या रेड लाईन पासून या फेअर व्हॅल्यू गॅपपर्यंत, बरोबर ना? आणि बघा इथे गेलं का खाली, गेलं, गेले का नाही? सर चार्ट एक्सनेसचा बघायचा काय ट्रेडिंग व्ह्यूचा? एक्सनेसचा चार्ट बघायचा, एक्सनेसचा. ट्रेडिंग व्ह्यूचा बघायचं नाही. ट्रेडिंग व्ह्यूचा ब्रोकर कोण आहे इथं? होंडा आहे. हो. होंडा ब्रोकरला ट्रेडिंग करता तुम्ही? नाही. नाही करत. बरं, आता हा ट्रेड तुम्हाला वाटत असं तर बॅकग्राऊंडला ट्रेड दिलाय, म्हणजे झालेला ट्रेड दाखवायला लागलाय, तुम्हाला वाटते ना? हो. बघायचं तुम्हाला. एकच मिनिट थांबा, इथं माझा व्हॉट्सअप स्कॅन करतो आणि तुम्हाला आमच्या कम्युनिटीमध्ये हा ट्रेड मी कसा टाकला आणि काय टाकले हे दाखवतो तुम्हाला मी. 1-2च मिनिटं थांबा. माईक ऑफ करा. माईक ऑफ करा. एकच मिनिट, व्हॉट्सअप कनेक्ट व्हायला लागला. एकच मिनिट. हा पण ट्रेड आणि आजचा सेलिंगचा पण ट्रेड. आता सेलिंगचा ट्रेड बघितला का वरनं? हा वरचा सेलिंगचा पण ट्रेड आहे, लक्षात घ्या. हा सेलिंगचा ट्रेडचा पण एक कन्फर्मेशन दिलेलं मी. सर याचं लॉजिक काय आजच्या ट्रेडचं? बघा इथं त्या एरियातनं सेलिंग करायचं होतं. त्या एका लेडीजनं पाठवलं. एक मिनिट, व्हॉट्सअप माझं कनेक्ट होऊन दे. एकच मिनिट. नाहीतर एक काम करतो मी, एक स्क्रीनशॉट करतो त्याचे आणि टेलिग्रामला पाठवतो, म्हणजे प्रॉपर ते ओपन होतात. बीपीआर वरती ट्रेड होता काय सर? एकच मिनिट. एकच मिनिट, इथे व्हॉट्सअप कनेक्ट झालेला आहे. हे बघा आजचा ट्रेड दाखवतो तुम्हाला. दिसते व्हॉट्सअप सर्वांना? व्हॉट्सअप दिसते का सर्वांना? एकच मिनिट दाखवतो. एक मिनिट, याच्यामध्ये ओल्ड मेसेज आलेले नाहीत. ओल्ड मेसेज आलेले नाहीत. एकच मिनिट, मी स्क्रीनशॉटच काढतो म्हणजे तुम्हाला प्रॉपर दाखवता येईल. एकच मिनिट. एक स्क्रीनशॉट निघालेला आहे, दुसरा पण दाखवतो. आजच्या ट्रेडचं लॉजिक दाखवतो तुम्हाला मी. सर गोल्ड अजून वरी जाणार आहे का नाही? गोल्ड आता थोडं करेक्शन घेणार. तुम्हाला आता उद्याची कॅन्डल मी ब्लॅक सांगितले ना. उद्याच्या कॅन्डलचा कलर कोणता सांगितलाय? ब्लॅक. मग काय करणार? करेक्शन करेल का वरती जाईल? करेक्शन. नाही, इन फ्युचर म्हणून. इन फ्युचर वरतीच जाणार आहे. 3300 टार्गेट आहे त्याचं. एकच मिनिट, कुठे गेले? बघा इथे फोटो दिसतात का? फोटो तुम्हाला हो का? हा चार्ट दिसते तुम्हाला? स्क्रीन दिसते ही तुम्हाला? हो. बघा स्क्रीन दिसते. जरा झूम करण्याचा प्रयत्न करतो. एकच मिनिट. नाही, तो वॉलपेपर नाही झूम होत.
हे बघा इथं दिसतो एक लेवल आखलेला दिसते सर. 3047 आणि तारीख काय आहे? 21 मार्च. इथून खाली जाणार हे माहिती. 21 मार्च आज नाही, 21 मार्चला हा मी स्क्रीनशॉट टाकलेला आहे. 12:56 26 मिनिटं रात्री, बरोबर आहे का? 12:26 टाकलेला आहे आणि तो इथे स्क्रीनशॉट आहे बघा. इथे दाखवतो तुम्हाला मी. एकच मिनिट, इथं मागच्या बाजूला होता तो. हा बीपीआर झाला. एकच मिनिट, डेलीच्या कॅन्डलवरून सांगता येईल मला. हा इथे 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 आहे तो, या लेवलला आहे तो ट्रेड. एकच मिनिट, 8 आवरला जातो. का हा मार्क केलेला दिसतंय? का हे मार्क केले आणि इथपर्यंत कॅन्डल आलेली आहे. हो का, असा सेम स्क्रीनशॉट आहे. दिसतो सेम स्क्रीनशॉट इथे बघा, दिसतो का बघा स्क्रीन? सेम दिसतो. आणि इथनं मार्केट खाली जाणार हे माहित होतं आणि हे पहिला स्टुडंटला सांगितलेलं, लक्षात घ्या. आणि किती वाजता सांगितलेलं? 12:26 रात्री सांगितलेलं. आणि मार्केट तिथे किती वाजता आले बघा. मी आता टाइम फ्रेम छोट्या टाइम फ्रेमला जातो आणि तिथं मार्केट किती वाजता आले बघा तुम्ही. बघा किती वाजता आले मार्केट, बघा किती वाजता आले. 5:30 25 तारखेला 5:30 मार्केट आले, बरोबर ना? 21 मार्चला म्हणजे सकाळी 5 वाजता तिथे मार्केट आले. आणि मार्केट आल्यानंतर तुम्ही इथे ट्रेड घेणार आहे, इथं ट्रेड घेणार आहे तुम्ही, लक्षात घ्या, या रेंजमध्ये. आणि इथनं तुमचं वरचं तुमचं काय असणार आहे? इथे तुमचं सेलचा ट्रेड असेल असा. आणि स्टॉप लॉस ह्याच्यावरती. एक मिनिट, उलटा झाला. इथे ट्रेड स्टॉप लॉस इथे वरती. आणि टार्गेट काय सांगितलेलं तुम्हाला मी? फेअर व्हॅल्यू गॅप, बरोबर आहे का? एकच मिनिट, फेअर व्हॅल्यू गॅप कुठं आहे? फेअर व्हॅल्यू गॅप, हा फेअर व्हॅल्यू गॅप. मग इकडे एक लाईन मारतो व्हाईट, हा फेअर व्हॅल्यू गॅप टार्गेट. हा फेअर व्हॅल्यू गॅप टार्गेट. परत छोट्या टाइम फ्रेमला जातो. टार्गेट काय आहे बघा? फेअर व्हॅल्यू गॅप टार्गेट आहे. हा टार्गेट आहे फेअर व्हॅल्यू गॅप इथेपर्यंत. आणि तुमचा स्टॉप लॉस काय असणार? हा स्टॉप लॉस असणार आहे बघा. टार्गेट डन झाले का नाही? हो झालं, बरोबर. आजचा ट्रेड पण बघा, आजचा ट्रेडचं पण लॉजिक दाखवतो मला इथं. हा स्क्रीनशॉट आहे का? आमची स्टुडंट आहे तिचा स्क्रीनशॉट आहे, बरोबर. इथे बघा, इथे काय रेंज आहे बघा. 3138 दिसतं का? हो. 3138 आणि बीपीआर होता तिथे, बरोबर. बीपीआर हा पीओआय असतो, लक्षात घ्या. मी काय सांगितलं? हो, बिंदास्त करा. कन्सल्टेशन झालं नसेल तर ओके, ठीक आहे, करा बिंदास्त. ओके, काय लिहिलं तिकडे? इथे काय लिहिले बघा? एक होल्ड करा आणि एक क्लोज करा, बरोबर काय? एक क्लोज केला, एक होल्ड केला. एक क्लोज झाला, एक होल्ड झाला. आणि कुठं आलं? बीपीआर मध्ये आल्यानंतर मार्केट कुठे गेले बघा? खाली गेले. आता ते पण दाखवतो तुम्हाला मी. इथे आजचा लाईव्हचा ट्रेड होता बघा. बघा इथे मार्केट कुठं गेलं बघा. मार्केट बीपीआर मध्ये गेलं आणि तिथनं खाली गेलं. एक ट्रेड काढला, इथे जरासा प्रॉफिट झाल्यावर काढला, कारण की ट्रेंड टोटली अप ट्रेंड होता म्हणून स्कॅल्पिंग केला. पण एक होल्ड करायला लावला होता आणि तो गेला खाली. कितीला ट्रेड घेतलेला? 38 ला, बरोबर आहे का? रेंज होती का 38? 3138. आणि मार्केट कुठं गेलं? 3100 ला गेलं. किती पॉईंट मिळाले तुम्हाला? 3101 ला. किती पॉईंट मिळाले? 38 38 किंवा 37 पॉईंट 100% मिळालेत, बरोबर ना? मग हे लॉजिक बेस असतं, लक्षात बघा. 37 30 आपण 35 पॉईंट धरू आपण. 35 पॉईंट 35 पॉईंट म्हणजे 350 पिप्स. 350 पिप्स. प्रॉफिट करायला खाली यावं लागणार. बघा इथं 0.01 माईक ऑफ करा. 0.01 आणि 0.10. माईक जरा बंद करा. हे बघा, हे 3 तुमच्याकडे काय असतात? लॉट साईज असतात. हे 3. हा वरचा लॉट साईजला तुम्हाला 35 पॉईंट जर मिळाले तर $35 काय होणार तुम्हाला? प्रॉफिट होणार. आणि या 2 नंबरच्या लॉट साईज मध्ये किती डॉलरचा प्रॉफिट होणार तुम्हाला? $350 प्रॉफिट होणार.
आणि ह्या खालच्या 1 स्टँडर्ड लॉट जर असेल तुमच्याकडे तर $3,500 प्रॉफिट होणार. कळलं तुम्हाला हे? येस. हे अकाउंट नुसार वापरायचं असतं लॉट साईज. तुमच्या अकाउंट 1 स्टँडर्ड लॉट जर तुमच्याकडे असेल तर कमीत कमी तुमच्या अकाउंटला किती डॉलर पाहिजेत? अकाउंटला किती डॉलर पाहिजेत? 10,000. 10,000. त्यावेळेला हा 1 स्टँडर्ड लॉट घ्यायचा, नाहीतर घ्यायचं नाही. लक्षात घ्या. मग तुम्हाला रील्स मध्ये कोण कोण कमी इक्विटीमध्ये मोठमोठा प्रॉफिट पण दाखवतील. लक्षात घ्या. बरोबर आहे का? त्यांच्या अकाउंटला इक्विटी किती असत्या? 5,000 किंवा 3,000 इक्विटी असत्या आणि अकाउंटला प्रॉफिट त्यांच्या $40,000 प्रॉफिट चालू असतं. बरोबर आहे का? पण त्यांनी काय लॉजिकवर लावलेलं असतं तुम्हाला सांगतो. हा $3,000 जे लावल्यात ही त्यांच्या पूर्ण कॅपिटलच्या 3% किंवा 5% रिस्क म्हणून तेवढेच त्यांनी डॉलर ठेवलेले असतात. लक्षात घ्या. आणि तेवढेच डॉलर ठेवून मोठ्या लॉट साईजवर ट्रेड करतात ते. बरोबर ना? बाकीचे दुसऱ्या त्याच एक्सचेंजच्या दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे असतात. ज्यावेळेला ही इक्विटी धोक्यात येते त्यावेळेला इकडं ती इकडं ट्रान्सफर करता येते. लक्षात घ्या. आणि त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं की कमी डॉलरमध्ये जास्त प्रॉफिट केलाय, पण तसं नसतं. लक्षात घ्या. तो जो ट्रेडर असतो त्यांना पूर्ण कॅपिटलच्या 3 किंवा 5% रिस्क दिलेली असते आणि तेवढेच अकाउंटला बॅलन्स ठेवलेला असतो. समजलं तुम्हाला? हॅलो. इम्पल्स करेक्शन समजले सर्वांना? हो सर. हा सर. इम्पल्स करेक्शन समजले. अप ट्रेंड डाऊन ट्रेंड समजलाय. डाऊन ट्रेंड मध्ये अप ट्रेंड कसा कन्वर्ट होतो, अप ट्रेंड मधून डाऊन ट्रेंड कसा कन्वर्ट होतो हे पण समजलंय तुम्हाला. बरोबर आहे का? ओके. आता त्याच्यानंतर चार्ट मध्ये वापरायचं का? हा एक्सनेसचा वापरायचा. काय करायचं तुम्हाला सांगतो इथे. आता माझ्याकडे तो ओपन होत नाही. माझा जर MT5 ओपन जर केला तर स्क्रीन हँग होते. काय करायचं तुम्हाला सांगतो. इथे एक टाईप करायचं इकडे एक्सनेस MT5 टाईप करायचं आणि MT5 चा जो प्लॅटफॉर्म आहे इथे तुम्हाला MT5 चा प्लॅटफॉर्म दिसतो बघा. दिसतोय का? हा हो. हा डाउनलोड करून हा वापरा, कारण की इथं तुमची प्राइस अॅक्युरेट जर बघायची असेल तर इथंच दिसणार. हा तेच म्हणलं, कारण ट्रेडिंग वर थोडस लेट दाखवतं. ट्रेडिंग लेटच असतं. आणि तुमचा ब्रोकर ओंडा हा तुमचा ब्रोकर आहे का? नाही. मग आणि कॅन्डल पण हे दाखवतं, म्हणजे कन्फ्युज दाखवतात. बरोबर ना? बरोबर. कन्फ्युज दाखवतात. बरोबर ना? आणि आज जर मार्केट इथं आले तर इथनं तुम्ही सेलिंग करू शकता. लक्षात घ्या. ही रेंज आहे बघा, तुम्हाला मी सांगितलं 24 ते 17 रेंज आहे सेलिंग. परत सेलिंग मार्केटला. गोल्डला सेलिंग करा, चांगला प्रॉफिट मिळेल. जर 100% डेलीच्या कॅन्डलने FUG तयार केला तर मार्केट खाली येण्यासाठी सज्ज आहे. मग ते कुठपर्यंत येऊ शकतं? एक तर या फेअर गॅप मध्ये येणार, किंवा या फेअर गॅप मध्ये येईल, किंवा इथे व्हॉल्यूम इम्बॅलन्स आहे याच्यामध्ये येईल. या तिन्हीपैकी एका गोष्टीमध्ये येतील. मग किती? 17 वरून जर इथपर्यंत जरी आलं तर तुम्हाला एक 35 पॉईंट मिळतात. बरोबर आहे का? हो. 35 पॉईंट म्हणजे चेष्टा नाही. लक्षात घ्या. कळलं हे तुम्हाला? येस सर. इम्पल्स करेक्शन वगैरे सगळं समजलेलं आहे. बरोबर आहे? आणि तुम्हाला मी एक चार्ट पण दिलाय टेलिग्रामला. त्या चार्टवर तुम्हाला काय करायचं? स्टडी करायचं. लक्षात घ्या. आणि इम्पल्स करेक्शन मार्क करायचं. मी उद्याचं पुढं जे मार्केट मेकरचं जे स्ट्रक्चर मॅपिंग करणार आहे आपण, ते कशा पद्धतीने करायचं ते दाखवतो तुम्हाला मी. कारण की त्या स्ट्रक्चर एका गोष्टीसाठी तुम्हाला सांगतो मी, जे मॅपिंग तुम्हाला शिकवायला लागलोय त्या गोष्टीसाठी आपल्याकडे स्टुडंट बाहेरचे 3 क्लास आणि 3 महिने युट्यूबवर बघून शिकायला तरी पण जमत नाही त्यांना. 3 महिने बाहेरचे क्लास आणि युट्यूबवर बघून करायला लागले ते तरी पण जमना झाले त्यांना. का जमना झाले? त्यांच्याकडे सिक्वेन्स नाही. लक्षात घ्या. बरोबर ना? तुम्ही मला सांगा, मी शिकवते ते युट्यूबला मिळते तुम्हाला सगळं? मिळते ना? मी जे शिकवणार आहे ते युट्यूबला तुम्हाला मिळते. बरोबर? पण मी जो सिक्वेन्स द्यायला लागलोय, सिक्वेन्स तो देतात का युट्यूबवाले कोण? मिळाला का माझ्याप्रमाणे सिक्वेन्स तुम्हाला मिळाला का युट्यूबला? नाही सर. मिळणार पण नाही. लक्षात घ्या. बरोबर ना? म्हणजे पुढच्या स्टुडंटला कोणत्या पद्धतीने समजेल याच्यासाठी मी तुम्हाला प्रॉपर सिक्वेन्स द्यायला लागलोय. आता तुम्हाला एक मी उदाहरण सांगतो. ICT आणि SMCचा एक नवीन क्लास आला म्हणून मी त्याचा क्लास केला. म्हणजे मला वाटलं की काहीतरी नवीन त्याच्यामध्ये मिळेल, आपल्याला नवीन काहीतरी मिळेल आणि आपल्या स्टुडंटसाठी चांगलं असेल म्हणून मी जॉईन केला.
त्या क्लासची फी होती 7,000 रुपये आणि 7,000 रुपये फी होती आणि त्या 7,000 रुपयाच्या फी मध्ये तो जो क्लास असतो तो शनिवारी होता आणि त्याला स्टुडंट किती होते 1200 आणि 1200 स्टुडंट मध्ये तो माणूस जे मी तुम्हाला आता जे स्ट्रक्चर मॅपिंग शिकवायला लागलोय ते शिकवत होता. 1200 स्टुडंट पैकी फक्त 100 स्टुडंटला समजलं, बाकीचे 1100च्या डोक्यावर न गेले ते. बाकीचे 1100 स्टुडंट होते त्यांच्या डोक्यावर न गेले ते, लक्षात घ्या. आणि ह्या 1200 स्टुडंट मध्ये जे स्टुडंटना ज्यांना समजलं नाही त्या जो काही शिकवणार होता त्याला प्रश्न पण विचारता आले नाहीत, लक्षात घ्या. 1200 पैकी 1100 स्टुडंटला. मग सांगा असले क्लास करून काय उपयोग आहे का तुमच्याकडे? नाही सर. नाही उपयोग, लक्षात घ्या. तुम्ही फक्त पैसे फुकट घालावं, लक्षात घ्या, फुकट. पण आपल्या क्लासचा तसं नाही, आपल्याकडे पूर्ण सर्व्हिस आहे, सर्व्हिस पूर्ण कम्युनिटी. आपल्याकडे एक चांगली कम्युनिटी आहे, तुम्हाला लाईफ टाइम सर्व्हिस मिळणार आहे, रिपीटर बॅचेस मिळणार आहेत, सगळ्या बॅचला रिपीट करू शकता तुम्ही. आता मला वाटते टोटल 73 जण आहेत. 73 मध्ये मला वाटते आमचे एक 7-8 स्टुडंट किंवा एक 10-12 स्टुडंट तरी 100% आहेत. रिपीटर बॅच मधले जरा स्टुडंटनी हे करा, प्रेझेंटी द्या जरा मला. येस करा की प्रेझेंटी द्या जरा. ओके सर शुभम वाघमारे. ओके ठीक आहे. सर प्रशांत. सर चेतन. ओके ठीक आहे. राजेश. सर इंद्रजित कुडे. ओके ठीक आहे. आजपर्यंत तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटला आपल्या क्लास बद्दल? नाही. रिपीटर बॅचला कुठली लिंक आली नाही, काय आली, रेकॉर्डिंग आलं नाही, असं काय झालंय? नाही झाले, बरोबर ना. आज जे स्ट्रक्चर तुम्हाला जे शिकायचं आहे ते कशासाठी शिकायचं आहे तुम्हाला? इंट्राडे मध्ये प्रॉफिट करण्यासाठी, बरोबर ना. इंट्राडे मध्ये प्रॉफिट करण्यासाठी स्ट्रक्चर शिकायचं, लक्षात घ्या. कारण की जे तुम्ही रेग्युलर जे स्ट्रक्चर मॅपिंग करताय ते रिटेलर आहेत. मग तुम्ही मला सांगा, तुम्ही रिटेलर होणार आहे का मार्केट मेकर होणार आहे? मार्केट मेकर. हा, मार्केट मेकर. मग त्याच्यासाठी आज जे कन्सेप्ट झाल्यात त्या कन्सेप्टवर थोडंसं लक्ष द्या. उद्या याच्यापेक्षा जरासा कॉम्प्लिकेटेड असणार आहे, पण मी तुम्हाला अगदी साध्या भाषेत तुम्हाला शिकवतो, काय प्रॉब्लेम नाही. ट्रेड कसा घ्यायचा, काय घ्यायचा तो पण दाखवतो. ओके सर. हा, तिथे दाखवतो तुम्हाला मी. आज जे शिकवलं त्याच्यामध्ये कुणाला काय अडचण असेल तर मला हे करा. अडचण काय नाही, पण ती कॅन्डल क्लोज वाट बघायची लागेल आता. कुठली क्लास ही ना? म्हणजे तुम्ही शिकायचं राहिलं, तुम्ही ट्रेडच्याच पाठीमागे लागलाय. नाही सर, फर्स्ट टाइम बघतोय कुठलं तरी. फर्स्ट टाइम ना, अशा भरपूर कॅन्डल सांगितल्यात की उद्याची कॅन्डल कोणत्या कलरची येणार आहे ती. बरोबर आहे काय? सांगितल्यात का? होता. हा बोला सर, ते तुम्ही मगाशी 1 तासावर जो आम्हाला रॅली दाखवून जे दाखवलं ना, करेक्शन, ते पुढे आपल्या ऍडव्हान्स मध्ये एकदा ते पण थोडं क्लिअर करा ना सर. हो करणार आहे, मी करणार आहे. ज्या वेळेला आयडीएमच्या इंडिकेटर नुसार एंट्री दाखवतो मी तुम्हाला, आयडीएमच्या इंडिकेटर त्यावेळेला ते दाखवतो, काय प्रॉब्लेम नाही, लक्षात घ्या. ओके चालेल, नो प्रॉब्लेम. चालेल ठीक आहे. यावेळेला बॅच मध्ये क्लॅरिटी जास्त होणे, वेळ लागला तर लागून दे बॅचला, काय प्रॉब्लेम नाही. क्लॅरिटी जास्त होणे, चालेल. फक्त पाठीमागे ज्या गोष्टी झाल्या त्याचा जरा सराव करा 100%. म्हणजे त्याचा सराव असेल तर मला तिथं अडकून बसता येणार नाही. आता मी पाठीमागे अडकून बसला तर मला पुढे जाता येत नाही प्रॉपर. बरोबर आहे ना? हो सर. हा चालेल ठीक आहे. आणखी कुणाला काय प्रॉब्लेम आहे आजच्या लेक्चर मध्ये? सर पर्सनल बोलायचं पर्सनल बोलायचं असेल तर मेसेज करा. ओके सर. हा, माईक ऑफ करा. सर हा बोला. आता तुम्हाला 10-15 मिनिट टाइम आहे का तुम्हाला आता? हा बोला की. ते तेवढं एक्सनेक्सचा अकाउंट आपलं प्रॉब्लेम झाला तेवढं सॉल्व्ह करतात का सर? अहो, एक्सनेटच्या तुमच्या अकाउंटचा पासवर्ड बदलायचा, एवढंच सांगितलं की मी तुम्हाला. दुसरं काहीच नाही करायचं. करूया काय? 1 मिनिटात करून देतो. एकच मिनिट. मगाशी मी करायला लागलेलो त्याला ओटीपी तुम्ही दिला नाही. मेल आयडी सांगा. अर्जुन@. एकच मिनिट थांबा, मी तुम्हाला पेस्ट करतो सर व्हॉट्सअपला. व्हॉट्सअपला नको, टेलिग्रामला टाका लगेच. 1 मिनिट सर. नाहीतर 1 मिनिट थांबा, 2 मिनिटात करतो ते. बाकी कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर सांगा मला. माझं पण डॉक्युमेंट सर व्हिडिओ मिळेल काय? सर लेफ्ट झालं तर काय हरकत नाही ना आता? नाही, काय हरकत नाही. आणि काय प्रॉब्लेम असेल तर उद्या लास्टचा व्हिडिओ बघा तुम्ही, युट्यूबला मिळेल तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही.
आणि कोणाचे डॉक्युमेंट काय राहिले म्हणा लागले? व्हिडिओ मिळेल हो मिळणार की 100%. पूर्ण. युट्यूबला आहेत बघा, युट्यूबला टाकलेत की आता 2 दिवस झाले ते व्हिडिओ युट्यूबला तुम्हाला व्हिडिओ आहेत. हो थँक्यू सर, बघतो. ओके ठीक आहे. सर एक्सनेस मध्ये डिपॉझिट क्रिप्टो न करायचं का? हो क्रिप्टोनं जर करत असाल तर चांगलं बेस्ट आहे, कारण की उद्या जर प्रॉफिट केला भरपूर मोठा तर क्रिप्टो मधनं काहीतरी उलाढाल करता येईल, लक्षात घ्या ना. तर बँकेमध्ये एवढी मोठी अमाऊंट घ्यायची म्हणले जरा प्रॉब्लेम येतो, लक्षात घ्या. त्यामुळे पहिला स्टार्टअपला क्रिप्टो मधूनच हे करा. सर बायनान्स आहे सर. हा बायनान्स वरून करा, चालतंय. ओके ठीक आहे. आणि कोणाला काय प्रॉब्लेम असेल? सर माझ्या एक्सनेसचा पार्टनर कोड चेंज नाही केला काय? हॅलो हा बोला. सर माझ्या एक्सनेसच्या अकाउंटचा पार्टनर कोड चेंज केलेला नाहीये, मी दिलं होतं डिटेल्स. हा पाठवून द्या, मी चेंज करून घेतो. अर्जुन सर ओटीपी सांगा. एकच मिनिट सांगतो सर. बाकी आणखी कुणाला एक्सनेस किंवा फॉरेक्स मार्केट किंवा काय कुठल्या मार्केटमध्ये काय प्रॉब्लेम येत असेल तर मेसेज करा. हा 553988. 3988. तुम्हाला पासवर्ड ह्याला टाकतो बघा. आवडता नंबर सांगा तुमचा. 6769. 6769. ओके. पासवर्ड व्हॉट्सअपला टाकतो बघा. 6769. ओके. आणखी कुणाचा काय प्रॉब्लेम आहे? डीएमसी काय म्हटलं? डीएमसी कन्सेप्ट एक नवीन काय आला आता. हो का, मार्केटला भरपूर कन्सेप्ट आहेत, लक्षात घ्या. खरं शेवटी सगळ्या कन्सेप्ट येऊन थांबतात ते इथं अल्गोरिदम बशी थांबतात, लक्षात घ्या. आयसीटी आणि एसएमसी जो खेळ आहे तो अल्गोरिदम आहे टोटल. मग तुम्ही काय पण आणा तिथं, डीएमसी कन्सेप्ट आणा किंवा सपोर्ट अँड रेजिस्टन्स, मलेशियन सपोर्ट अँड रेजिस्टन्स आणा, काय पण आणा. इथं शेवटी मार्केट इथंच येऊन थांबते, लक्षात घ्या. ह्याची जर तुम्हाला साथ असेल तर या गोष्टी शिकण्यात अर्थ आहे, बरोबर आहे. मग ह्याची साथ आहे आणि ह्यात जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने ह्यातच जर मिळत असेल तर हे शिकायची काय गरज आहे तुम्हाला? नाही गरज, बरोबर ना. मार्केटमध्ये भरपूर काय काय नवीन यायला लागले, लक्षात घ्या. सगळीकडे जाऊ नका. एक देव पावला नाही म्हणून दुसऱ्या देवाला नारळ द्यायला जाणार आहे का लगेच? असं करू नका. एक तर कुठेतरी एक तर प्रॉफिट होऊन दे, लॉस होऊन दे. मी जरी तुम्हाला लॉस मेकिंग जरी स्टार्टाच्या जरी मी तुम्हाला सांगितल्या तरी असं एक वेळ अशी येते की ती तुम्ही त्या समुद्रावर पोहताना तुम्हाला तो समुद्र कसा हे करतोय तुम्हाला समजतोय, सर्वाइव्ह करतोय, आणि त्याला जी समोरनं येणारी जी लाट आहे ही लाट कशी झेलायची हे समजते तुम्हाला, लक्षात घ्या. आणि हे कोण कोर्सवाला शिकवत नाही, लक्षात घ्या. हे तुम्हालाच करायला लागतंय, बरोबर ना. हो बरोबर. आणि माझ्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो, माझ्यापेक्षा सगळ्यात भारी मार्केट तुम्हाला जर शिकवणार असेल तर स्वतः मार्केट तुम्हाला शिकवते, लक्षात घ्या. माझ्यापेक्षा सगळ्यात चांगलं, कारण की तुम्ही या मार्केटमध्ये जोपर्यंत फेल जात नाही तोपर्यंत तुम्हाला सक्सेस कसं व्हायचं हे माहितच येत नाही, बरोबर ना. आणि मार्केट पर्यंत पोहोचवायचा मी मार्केटला तुम्हाला मार्केट पर्यंत पोहोचवायचा मी तुमच्यापर्यंत एक जरिया आहे, फक्त जरिया. मार्केटमध्ये तुम्हाला फक्त हे करायचं आणि तुम्हीच ते प्रॉपर पद्धतीने करू शकता. तुमचा मास्तर कोण आहे? मार्केट आहे, लक्षात घ्या, बरोबर ना. हो बरोबर. हा, त्यामुळे त्या पद्धतीने हे करा. बाकी आणखी कुणाला काय प्रॉब्लेम? हॅलो सर, याच्यात रेकॉर्डिंग कसं होते सर चार्ट मध्ये? या चार्ट मध्ये रेकॉर्डिंग नाही होत. वेगळा सॉफ्टवेअर घ्यायचा आणि रेकॉर्डिंग करायचं. वैभव सरांना मेसेज करा, तुम्हाला रेकॉर्डिंगचं सॉफ्टवेअर पाठवेल तो. ओके सर, त्याच्यामुळे थोडं थांबलंय. ओके ठीक आहे. हा ठीक आहे, ठीक आहे. बाकी कुणाला काय अडचण असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, त्यांचे प्रॉब्लेम मी व्हॉट्सअपवरून सॉल्व्ह करून घेतो. ओके ठीक आहे. कुणाला काय बोलायचं होतं का? हॅलो. नाही सर, नाही काय. ओके ठीक आहे. आता एक मिनिट, आमचे जे जुने स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी थोडासा वेळ देऊया. कुणाला काय प्रॉब्लेम आहे? जुने स्टुडंट आहेत त्यांना
डॉक्टर साहेब तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? नाही सर, काय प्रॉब्लेम. ओके ठीक आहे, कन्सेप्ट समजायला लागलेत. हो सर. जेवढं रेप्युटेशन होईल तेवढं आणखी चांगलं समजणार. लक्षात घ्या, ट्रेड कसं घ्यायचं, काय घ्यायचं, त्याचं नरेटिव्ह कसं बघायचं, बायस कसं बघायचं, त्याला कॅच कसं करायचं. हो सर, हो. थोडं सायकोलॉजीवरच काम करणं जरा इम्पॉर्टंट वाटतंय, कारण काय होतंय, डेअरिंग होत नाहीये. त्याच्यासाठी प्लस पॉइंट तुम्हाला जे मी म्हंटल, जे अल्गोरिदमवर काम चालू होतं, तुम्हाला जे मी म्हंटल त्याच्यावर आपण आता सक्सेस झालो. लक्षात घ्या. हो हो. सक्सेस झालं म्हणजे आपल्याला, तुम्हाला जर डेलीला जर 4% लॉस द्यायचा असेल, 4% जर तुम्ही लॉस जर दिला मार्केटला, जर तुम्हाला द्यायचं असेल, तर तुम्ही त्या अल्गोमध्ये प्रेडिक्ट करून ठेवायचं की 4% मला लॉस द्यायचा आहे. आणि ज्यावेळेला 4% लॉस होईल त्यावेळेला तो अल्गोरिदम तुम्हाला 4% लॉस झाल्यानंतर ना एकही एंट्री प्लेस नाही करू शकत. कोणतीही एंट्री तुम्ही टाका, ऑटोमॅटिक तो डिलीट करेल. त्याच्यावर आपण सक्सेस झालेलो आणि टेस्टिंग चालू आहे. थोडं टेस्टिंग झाल्यानंतर ना आपण ती सुविधा प्रोव्हाइड करणार. लक्षात घ्या. म्हणजे एका माणसाची सायकोलॉजी कशी डेव्हलप करायची तो अल्गोरिदम करू शकतो. कारण की स्वतःची सायकोलॉजी स्वतः डेव्हलप करता येत नाही, त्याच्यासाठी रोबोट सारखं वागायला लागतं. बरोबर ना? बरोबर. आणि तो रोबोटिक माइंडसेट आपण तयार केलेला आहे. ओके, आणखी कोणाला काय प्रॉब्लेम आहे? सर मी काय बोलतोय, माझं आहे ना एक्सनेसला आहे ना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत नाहीये, तर मग त्याच्यासाठी आपण क्रिप्टोनी ट्रान्सफर करतो, काय प्रॉब्लेम नाही ना? एक मिनिट थांबा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन दे नको, पण युपीआयचा तुम्हाला हे येतो का नाही सांगा मला. नाही, युपीआयचं नाही येत मला त्याच्यामध्ये. मी ऍक्च्युली त्याच्यावरून करत पण नाहीये पेमेंट. युपीआय वरून करत नाही. ओके, मग क्रिप्टो मधून बायनान्स टू बायनान्स करतो. ओके, बायनान्स टू बायनान्स करा, किंवा व्हेरिफिकेशन करून घेतलं तरी चालेल. बायनान्स पण आता जरासं सिक्युअर झालंय, ते तुमच्याकडून डॉक्युमेंट मागा लागले. लक्षात घ्या. हा, ते ट्रान्झॅक्शनच्या टायमिंगला आधार कार्ड वगैरे मागतात असतील. मागतं लक्षात घ्या. त्यामुळं बघा ना, तर मग मला मेसेज करा, मी तुम्हाला ते सांगतो. मग ते तिकडे कारण मी वैभव सरांना लास्ट टाइम बोललो होतो, ते बोलले मी बघतो. ऍक्च्युअली अजून झालं नाही. कारण की आता काय प्रॉब्लेम झालाय, एक्सनेस मध्ये एकेकांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत नाही आहे. पण एक्सनेसचा क्रायटेरिया काय आला की $30,000 ज्या वेळेला तुमच्या अकाउंटला डिपॉझिट होतील त्याच्यानंतर ना, हा, ते आधार कार्ड मागतात. त्याच्यानंतर, त्याच्या अगोदर आधार कार्डची काही गरज नाही. बेसिक लेवलला ते व्हेरिफिकेशन करून घ्यायला लागलं. ओके ओके. नाही, मी ऍक्च्युअली 2-3 प्रकारचे आयडी प्रूफ टाकले, सगळे डिक्लेन होत आहेत ना, त्यासाठी रिजेक्ट होत आहे. नाही, काय प्रॉब्लेम येत असेल तर मला मेसेज करा, मी तुम्हाला त्याचं सोल्युशन देतो 100%. बरं, चालेल सर. ओके, ठीक आहे. बाकी आणखी काय झालं माहिती का? हा, तुम्ही एवढं पोटतिडकीने समजून सांगताय, आमच्या लक्षात येतंय नॅरेटिव्ह, बायस, हाय टाइम फ्रेम, पीओआय, एंट्रीज, टाइम फ्रेम अलाइनमेंट वगैरे सगळं काही एवढं तुम्ही पोटतिडकीने सांगताय की एवढं कोणी आतापर्यंत सांगितलंय नाही. ओके, पण प्रॉब्लेम आमचा नेमका कुठं होतोय, आमचा म्हणण्यापेक्षा माझा नेमका कुठं होतोय ना, तेच मेळ लागत नाहीये. म्हणजे एंट्रीची डेअरिंग होत नाही किंवा बघायला गेलं तर आमचा स्टडी कमी पडतोय. आम्हीच तुम्हाला 100% देण्यामध्ये जरा मागे हटतोय, दुसरं काय नाही. कारण की मला ऍक्च्युली माझी 6वी बॅच असेल, पण तरी पण दिवसातून 1 तास कमीत कमी द्यायचा प्रयत्न करतोय. आता गेल्या 1.5 महिन्यात मला टाइम नाही भेटला, पण आता पुन्हा नव्याने चालू करतोय आणि दिवसातून 1 ते 2 तास तरी प्रॅक्टिस साठी वेळ देतोय. हो, ते द्यावं पाहिजे. नाही तरी पण कसं होतं, दिवसातून 1 तास तुम्ही ठरवा लागलाय, पण एक एकदा काय होते, तुम्ही जर लाईव्हला ट्रेड करताय तर मग तो मोमेंट मिस झालेला असतो ना त्यावेळेला. हो, ते होतच खूप वेळा, त्यामुळे ट्रेडच नाही घेत. मग ट्रेड देत नाही, बरोबर ना? सकाळी आपला जो सिग्नल होता त्या सिग्नलनं तुम्हाला ट्रेड दिलेला, तरी पण घेतलं नाही. गोल्ड मध्ये ट्रेड आलेला का नव्हता? ट्रेड मध्ये आलेला पण आलेला ना. एकच मिनिट, आता हे कोणतं आहे? हा फेवरेट मध्ये. ओके, ठीक आहे. इथे बघू, 1 मिनिट. बघा, गोल्ड मध्ये तुम्हाला ट्रेड आला होता, बरोबर? कोणता ट्रेड आला होता? सेलचा ट्रेड आला होता, बरोबर? सेलचा आला होता, तोच नाही घेतला. बघा, हा सेलच्या ट्रेड मध्ये तुम्ही स्कॅल्पिंग मध्ये प्रॉफिट कमवू शकत होता का नव्हता? हो, नाही करू शकत होतो सर. ऍक्च्युली काय होतं, फील्ड वरती असतं ना, ते मोबाईल बघायला परत वेळ भेटत नाही ट्रॅव्हलिंग मध्ये असल्यामुळे. मग त्यामुळे थोडी भीती असते, मग घेतच नाही. हे बघा, याच्यासाठी तुम्हाला एक मी आणखी ऍडव्हान्स लेवलचं तुम्हाला मी हे डेव्हलपमेंट दिले. म्हणजे काय की हा सिग्नल आल्यानंतर ना अलर्ट नावाची कन्सेप्ट यायला लागल्या. हो, बरोबर आहे. बरोबर का? हा अल्गोरिदम पण तुम्हाला ग्रुपमध्ये फ्रीमध्ये आहे. तुम्ही मला सांगा, या सिग्नलचा जर तुम्हाला अलर्ट जर येत असेल तर स्क्रीन समोर थांबायची गरज आहे का? नाही, बरोबर ना? मग सांगा, आता काय प्रॉब्लेम यायला लागला? काय प्रॉब्लेम नाही, थोडी कसं आहे, थोडी भीती राहते ना. कारण की डेमोला असेल तर कसं एंट्री घेतली आणि ठेवलं, नंतर 2 तासांनी 4 तासांनी बघितलं. आता तुम्ही बोलले की पहिला 1 महिनाभर तुम्ही बॅक टेस्टिंग करा इंडिकेटर वरती,
म्हणून म्हटलं की आहे ना अजून एक 15 दिवस आहे ना डेमो वरती प्रॅक्टिस करून नंतर मग करा, रिअलला काय प्रॉब्लेम नाही. काय शेवटी रिअल असून दे ना डेमो असून दे, ज्यावेळेला नाही. अकाउंटला तुमच्या $100 असतील त्यावेळेला 0.01 खेळायचं. वनचीच एंट्री बरोबर आहे बरोबर. 1 ची खेळायची. आता तुमच्या अकाउंटला जर $1000 असतील तर काय लॉट देणार आहे? 0.10 ची आणि ती पण 2 टप्प्यामध्ये 0.5 चे 2 हा 0.1 ची येणार आहे बरोबर ना. आता तुम्हाला जर भीती जर वाटत असेल लक्षात घ्या या लॉट साईज मध्ये, तर तुम्ही 0.05 वर जावा ना, काय प्रॉब्लेम येणार आहे? हो तेच करतो सर. 2 एंट्री पडल्या तरी चालतील. मग 0.05 च्या 2 पण टाकायचे नाही, याच्यामध्ये 2 डिवाइड करा तुम्ही. याच्यामध्ये 0.03 ची 1% आणि 0.02 ची 1%. ओके सर. हा प्रॉफिट कमी आला तरी चालेल, पण तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो डगमगला नाही पाहिजे, लक्षात घ्या. हो बरोबर आहे सर. बरोबर ना. कन्सिस्टंटली ठेवणं गरजेचं आहे. हा आणि हा सिग्नल मध्ये मला तर वाटते आजचं या सिग्नलनं 10 पॉईंट तरी दिलेले आहेत. नाही दिले ऍक्च्युली. मी परत संध्याकाळी बघितलं की असं वाटलं तेव्हा ती एंट्री घेऊन ठेवली असती ना रिअलला तर बरं झालं असतं. पण त्या सिग्नलला दिला. आता सिग्नल हा बायचा सिग्नल आला, या बायच्या सिग्नल पण प्रॉफिट दिलायच ना तुम्हाला. हो दिलाय. या सेलच्या सिग्नल पण 1:1 दिलेत. या बायच्या दिला, या बायच्या सिग्नलला प्रॉफिट दिलं तुम्हाला. प्रत्येक सिग्नल मध्ये कमीत कमी तरी ना 5 ते 6 पॉईंटचा तरी प्रॉफिट शो होतो. पण त्यासाठी अजून घेत नाही मी रिअल. बघा इथे या सगळ्या कॅन्डलचं हिनं काय केला, हाय काढला. इथं तुम्हाला सिग्नल आला, या कॅन्डल नंतर केवढा मोठा प्रॉफिट दिला. हो तो सगळ्या ती आजची कॅन्डल ना त्याच्यात सगळ्यात जास्त प्रॉफिट. बरोबर आहे ना. पण हा सिग्नल तुम्हाला सगळ्या गोष्टी ऐकता द्यायला लागले, बरोबर ना. खरं ह्याच्या माग जे काय बसले ते जर तुम्हाला आलं तर हे सिग्नल कसा घ्यायचा हे समजणार आहे, बरोबर ना. ह्याच्या माग जे बसले ते ऍडव्हान्स मध्ये, त्याचा तुम्ही प्रॅक्टिस करायला नाही याची. हो ना, त्याची ते थोडं प्रॅक्टिस साठीच वेळ देतोय. हा ह्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे, लक्षात घ्या. हे जर तुम्हाला जमलं, नॅरेटिव्ह वगैरे सगळ्या प्रॉपर कळालं ना मग बिंदास. बायस, नॅरेटिव्ह, टाइम फ्रेम, अलाइनमेंट, लिक्विडिटी आणि बाकी काही नाही. 5 ते 6 कन्सेप्ट आहेत. 5 ते 6 पॉईंट आहेत तेवढेच प्रॉपर बघून त्यातले 4-5 जरी मॅच झाले तरी मग एंट्री घेण्यासाठी काय नाही वाटणार. कसं आहे असते माहिती काय, आता मी तुम्हाला सांगतो, पुढच्या एका माणसानं जोपर्यंत आपली लायकी काढत नाही तोपर्यंत आपण पेटून उठत नाही, लक्षात घ्या. हो सर ती गोष्ट. तसं तुमची लायकी कोणी काढायला नाही, लक्षात घ्या. ती लायकी काढून घ्यायला पाहिजे पहिल्यांदा तुम्हाला, त्याशिवाय तुम्ही पेटून उठणार नाही. बरोबर आहे. सगळ्यात हा डायलॉग बरोबर बोला सर तुम्ही. हा हे पेटणं असते, गरजेचं आहे तो सर. हे पेटल्याशिवाय होत नाही, लक्षात घ्या. मग मार्केट का तुम्हाला घेऊन जाणार आहे? नाही सर, नाही घेऊन जाऊ शकत. तुम्ही मनी मॅनेजमेंटच्या नियमात जर वागला तर मार्केट तुम्हाला घेऊन नाही जाऊ शकत. तुम्ही स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी जर मागच हाकत असेल, भीतीच वाटत असेल, तर तुम्ही या जिंदगीत जगू शकत नाही, लक्षात घ्या. हो सर ते आहे. नाही थोडे दिवस म्हणजे कसं एकदा 10-15 दिवस प्रॅक्टिस झाली का त्यानंतर मग रिअल वरती एंट्री घ्यायला. रिअल पेक्षा डेमो, मी म्हणतो डेमो मध्ये करूच नका. जे रिअल मध्ये जे पहिले जाणार आहे तेच तुम्हाला शिकवणार आहे पैसे कसं मिळवायचे ते. डेमो मध्ये हे शिकवणार नाही तुम्हाला, लक्षात घ्या. हो सर बरोबर. काय वाटतंय तुम्हाला? रिअल मुळे जो कॉन्फिडन्स येणार आहे ना तो डेमो मुळे किती पण केला तरी होत नाहीये. तेच मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं, मी तुमचा मास्तर नाही आहे, मार्केट तुमचा मास्तर आहे. बरोबर सर. बरोबर ना. डेमो मध्ये कसं लाखो गेले काय वाटत नाही. हा आणि लगेच डिपॉझिट करायला बसलाच असतोय. 1000 गेले की लगेच 1000 डिपॉझिट कराच. हा असं आहे. म्हणजे रिअल मध्ये जेव्हा जी सायकोलॉजी म्हणजे बिल्ड होती ती डेमो मध्ये होत नाही. हा आणि माणसाची सायकोलॉजी जर डेव्हलप करायची असेल तर माणसानं पैशाचं नियोजन करायला लागते, लक्षात घ्या. पैशाचं नियोजन केलं की सायकोलॉजी नाही फेल होत, लक्षात घ्या. कारण की माणसाच्या डोक्यात एकच गोष्ट सगळ्यात जास्त खळखळते, ती कोणती आहे? ती कोणती गोष्ट आहे? पैसा. बरोबर आहे ना. त्यामुळे सायकोलॉजी जर बेस्ट करायचं असेल तर पैशाचं नियोजन परफेक्ट करायला आलं पाहिजे. सर पण ही आता म्हणजे इंस्टाग्राम मुळे सगळं म्हणजे इंस्टाग्राम वर रील येतात ना, एवढे पैसे गेले, ती गेले, ही ट्रेड घेतलं ती, त्यामुळे माणसाचं थोडं मन विचलित होतंय. हा त्याच्यामुळे विचलित होते. मी म्हणते आता बघा, मला पुढचा स्टुडंट काय विचारतोय, सर तुमचा प्रॉफिट किती होतोय? मी सांगतच नाही. मी तुम्हाला आजपर्यंत ट्रेड दिलेत? नाही सर. आणि पण सर तुमचा स्टुडंट तुमच्याकडे कधी ट्रेड मागतच नाही, तो स्वतः ट्रेड घेतो. हा स्वतः ट्रेड करतो, बरोबर ना. एकदा शिकल्यानंतर स्वतः घेतो. मग पुढच्या व्यक्तीने जर मला विचारलं तुमचा जर प्रॉफिट दाखवा, तर मी नाही दाखवत. मी प्रॉफिट किंवा लॉस करतोय म्हणून समजा मी प्रॉफिट करतोय, तर माझ्यासारखा प्रॉफिट त्या पुढच्या स्टुडंटला करता येणार आहे का?
नाही सर, नाहीच करता येणार ना. एवढ्या वर्षांची मेहनत आहे सर ती. मेहनत आहे, लक्षात घ्यायची, बरोबर ना. आता तुम्ही सांगा, मी जेवढं प्रेडिक्शन केलंय आतापर्यंत, तुम्ही माझं प्रेडिक्शन बघितलंय, किती टक्के विनिंग रेट आहे प्रेडिक्शनचा? सर माझ्या मते तर तुम्ही 99 म्हणता ना, तरी आम्ही म्हणू 99.99% तुमचा विनिंग रेट आहे सर. विनिंग रेट 100%. मी म्हणतो 50% आहे. 50% जरी विनिंग रेट असला तरी तुम्ही प्रॉफिटेबल आहे, लक्षात घ्या, बरोबर ना. हो सर, बरोबर. आणि मी माझ्या प्रत्येक स्टुडंटला सांगतो, तुम्हाला जेवढे पैसे आल्यात ते पहिला कसे सेव्ह केले पाहिजेत ह्याचं बघा तुम्ही. पैसे येतात आणि जातात मार्केटमध्ये, लक्षात घ्या, बरोबर आहे काय. पण आजच्या दिवसात आल्यानंतर ना त्या पैशाचं समाधान कसं मानायचं आणि त्या पैशाचं नियोजन कसं लावायचं हे पहिला मी त्या स्टुडंटला शिकवते प्रॉपर. हो सर, सायकोलॉजी डेव्हलप होणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. हा, आणि त्याच्यासाठी माझं पण काम चालू आहे. जो अल्गोरिदम आहे तो चांगल्या पद्धतीने झालेला आहे. मी सर्व्हरला लावलेला आहे. माझ्या सर्व्हरला तो ॲक्युरेट काम करायला लागला आहे. आजचं माझं डेलीचं जे टार्गेट आहे ते मी माझ्या अल्गोमध्ये 4% आणि 6% अल्गोरिदमला सिस्टम केलेला आहे आणि 4% प्रॉफिट मी आज डन केलेला आहे. 4% नंतर माझी एंट्री अजूनही पडत नाही. टेस्टिंगसाठी लावलेलं आहे. 1 महिनाभर टेस्टिंग झाल्यानंतर त्याला मी एक्सपोज करणार आहे. आम्ही पण त्याची वाट बघतोय सर. हा, एक्सपोज करणार आहे, पण थोडा व्हीपीएसचा प्रॉब्लेम येईल. व्हीपीएस व्हर्च्युअल प्रायव्हेट सर्व्हर असतात, त्या सर्व्हरवर ती स्ट्रॅटेजी कनेक्टेड होणार आहे. म्हणजे कसं आहे की तुम्ही घरी एक लॅपटॉप कायमचा चालू ठेवू शकत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला व्हर्च्युअल प्रायव्हेट सर्व्हर लागणार आहे आणि त्या सर्व्हर थ्रू आपण ती अल्गोरिदम सिस्टम चालू ठेवणार आहे, लक्षात घ्या. सर, जो आता तुम्ही हा इंडिकेटर लावलाय ना बाय सेलचा, हा, ते आता समजा आता इथे ग्रीन कॅन्डल सुरू होते, रनिंग चालली आहे, बरोबर असं. हा हा, ठीक आहे. इथं ह्या कॅन्डल सुरू होताना सिग्नल येणार का कॅन्डलची म्हणजे 50% गेल्यावर सिग्नल येणार? नाही 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 नाही, म्हणजे लॅगिंग तर होत नाही ना. तुम्ही एक काम करा, उद्या हे इंडिकेटर फक्त 4 आवरच्या टाइम फ्रेमवर होतोय. उद्या तुम्हाला जर वेळ असेल तर कुठली तरी एक स्क्रिप्ट घेऊन बसा आणि सिग्नल कसा यायला लागला याच्यावर जरा अभ्यास करा. हा सर, चालतं. पहिला तो व्हिडिओ बघून घ्या. शनिवारचा व्हिडिओ बघितल्याशिवाय मला परत विचारू नका तुम्ही इंडिकेटर कुठं मिळतोय तो. नाही सर, ते मी 2 दिवस झाले शनिवारचा व्हिडिओ मागतोय, पण मला भेटलाच नाही तो. भेटला नाही कसं काय? 2 मिनिटात ड्राईव्ह आहे ना, एप्रिलच्या याच्यामध्ये बघा, एप्रिलच्या याच्यामध्ये 2 मिनिटात दाखवतो तुम्हाला. बघा इथं गुगल ड्राईव्ह ओपन करतो. इथनं गेलो मी, गुगल ड्राईव्ह ओपन केला. बघा गुगल ड्राईव्ह ओपन केला आणि गुगल ड्राईव्ह ओपन केल्यानंतर ना 1 मिनिट, इथं तर मला एप्रिल सापडत नाही. मी याच्याकडे जास्त लक्ष देत नाही. 1च मिनिट. एप्रिल 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 बघा, एप्रिल दिसते. एप्रिल दिसते का? एप्रिल मध्ये गेल्यानंतर इथं आहे का तुमच्याकडे लेक्चर? 1 मिनिट सर, मी चेक करतो माझ्या ड्राईव्हला माझ्या दिसणं झालं ना. दिसणार तुम्हाला येत नाही, लक्षात घ्या. कोणाला प्रॉब्लेम, आता सगळ्या स्टुडंटला जर प्रॉब्लेम येत असेल तर विषय वेगळा होता, बरोबर आहे का? एकट्या माणसाला प्रॉब्लेम यायचा अर्थ मग त्याच्याकडे काहीतरी गोष्ट आहे, लक्षात घ्या. हे बघा सर, मी आता स्क्रीनशॉट सेंड करतो जीमेलला, टेलिग्रामला. असं येते मला. करा सेंड, मी चेक करतो. एकच मिनिट थांबा. करा बघा सर सेंड. एकच मिनिट थांबा. वरती जो ईमेल आयडी आहे, लक्षात घ्या, वरती जो ईमेल आयडी आहे तो पहिल्यापासून दिलाय तुम्ही? हा सर, पहिल्यापासून दिलाय. हा सर. ओके, ठीक आहे. एकच मिनिट थांबा. तिथला मेल आयडी दाखवा जरा. एक काम करा, मोबाईल शेअर करा. मोबाईल शेअर करा. मोबाईल स्क्रीन शेअर करा. तुम्ही स्टार्टिंगला जो मेल आयडी दिलाय त्याच मेल आयडी वर चालू होणार, लक्षात घ्या. दुसरा मेल आयडी बदलल्यावर होत नाही. सगळे व्हिडिओ प्रोटेक्टेड आहेत. जरा पण तुम्ही त्याचं रेकॉर्डिंगचं काहीतरी करायला बघितला तर तुमचा मेल आयडी ब्लॉक होतोय, लक्षात घ्या. हा सर, मी एक तुमचा जे माझ्या रेकॉर्डिंग क्लास चालेल ना, मी ह्या मेलवर दुसऱ्या ईमेलवर फॉरवर्ड केलं तर ते सगळं गायब झाले. हा, ते गायब होणार. तो एकच मेल आयडी, 2 मेल आयडी नाही चालत, एकच. मग ठीक आहे सर, मी ओके सर. सर समजलं सर. हा, जिथं गुगल ड्राईव्ह आहे तिथं जो पहिला मेल आयडी स्टार्टअपला दिलाय तुम्ही आम्हाला, तो मेल आयडी परत पाठवायला होतो. त्या मेल आयडी वरच ओपन होणार, दुसरीकडे ओपन होणार नाही. नाही सर, आलं सर, आलं. दुसरा मेल केला.
हा ओके सर, धन्यवाद. हा चालतंय, ठीक आहे. आणखी कुणाला काय प्रॉब्लेम आहे? सर एक प्रश्न होता. हा विचार सर घे. मला होता. हा तर आता आपण जर एक समजा हे काढलं, समजा आता गोल्ड घेतला आपण, तर 3012 आपल्याला ना बाईंग करायचं. गोल्ड 3012 बाईंग करायचं. 3000. हा तर आता 3000. समजा मी स्टॉप लॉस नाही, एक सांगतो सर उदाहरण. हा 12ला जर मला बाईंग करायचं आणि मी स्टॉप लॉस लावलाय समजा 3009चा खालच्या हा साईडचा. हा तर आता तो माझा स्टॉप लॉस हिट केला त्यांनी परत माझा समजा एकदा, तर मला परत 3012 पासून उचलायचं असेल तर ते ऑपअप उचललं गेलं पाहिजे असं काही सर आहे का? म्हणजे रिटर्न तिथेच एंट्री केल्यावर माझी ती उचलली गेली पाहिजे एंट्री बायची. बायची एंट्री स्टॉप लॉस घेतल्यानंतर ना. हा परत त्याच याच्यावर गेला त्या. हा मग तिथे बाय स्टॉपचा ट्रेड टाकायचा. बाय स्टॉपचा ट्रेड टाकायचा तिथे. मार्केट बाय लिमिट आणि बाय स्टॉप माहित. हा तिथे बाय स्टॉप टाकायचा. 9ला ज्यावेळेला मार्केट होतंय आणि वरची एंट्री लावायची 12ची, त्याला बाय स्टॉप टाकायचा. आणि 9च्या खालची जर एंट्री लावायची असेल तर बाय लिमिट टाकायचा. लक्षात घ्या. ओके सर, ते ऑटोमॅटिक होणार नाही ना सर, असं विचारतो सर. ऑटोमॅटिक नाही, तिथं तुम्ही एंट्र्या लावून ठेवायला लागतात, त्याशिवाय ते होत नाही. होत नाही ना. ओके सर, ओके सर. असं काय असेल तर सर एकदा काढत येतात. हा ऑटोमॅटिक नाही होत. ऑटोमॅटिक एंट्र्या वगैरे लागत नाहीत. त्या तेवढं माइंडसेट, तेवढ्या हायर लेवल अल्गोरिदम हे करता येत नाही. ओके. हा तेवढ्या हायर लेवलला हे अल्गोरिदम करता येत नाही. त्यामुळे तुम्ही काय करा, ते मॅन्युअलीच करायला पाहिजे तुम्हाला. ओके. चालेल सर, चालेल सर. हा ओके चालतं, ठीक आहे. मला वाटतं काय प्रॉब्लेम नाही आहे. कोणाला आहे का कोणाला प्रॉब्लेम आणखी? नसेल तर उद्याच्या सेशन मध्ये भेटू आपण. गुड नाईट सर्वांसाठी. गुड नाईट सर. गुड नाईट सर. सर पासवर्ड